चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम्। एक वाणी एक पत्नी एक वचनी प्रभू रामचंद्राचं चाललेलं पावन चरित्र। चरित्रकांडाचा आजचा दुसरा दिवस आहे। कालच्या कथेमध्ये आपण ग्रंथ महात्म्य पाहिलेला आहे। ग्रंथामध्ये तुलसीदासांनी प्रथमतः सर्वांना वंदन केलेलं आहे। काल आपण गणेश आणि वाणी नाम सरस्वतीला वंदन केलेलं आहे। देवता प्रसन्न करून घेतल्यानंतर कार्य विघ्न जी कार्यामध्ये येतात ती सर्व नष्ट होतात याच्याकरता पहिलं नमन दिलेलं आहे। आणि तेच नमन या श्लोकामध्ये तुलसीदासांनी केलेलं आहे। अनेकांना नमन केलेलं आहे। गणेशाला नमन केलं, सरस्वतीला नमन केलं, श्रद्धारूपी पार्वतीला आणि विश्वासरूपी शिवालाही नमन केलेलं आहे। बरं का, देवाच्या प्रती श्रद्धा नसावी, देवाच्या प्रती विश्वास असावा। श्रद्धा डगमगते बघा। श्रद्धा म्हणजे काय? पंढरपूरला गेला, नवस केला की पुढच्या वर्षी पाळणा हलू दे, पण तो जर नवस पूर्णत्वास गेला नाही तर पांडुरंगावरची श्रद्धा ढळते। पण देव माझं काहीही वाईट करणार नाही याला विश्वास म्हणते। श्रद्धा तुमच्या सोयीनुसार डगमगते। म्हणून नारीला अर्थात पार्वतीला श्रद्धा म्हटले। बघा काय शब्द सामर्थ्य असतं ग्रंथाचं। उपमा देताना सुद्धा उपमा कुणाला कशाची दिलेली आहे? पार्वतीला श्रद्धा म्हटलेला आहे, पण शंकराला विश्वास म्हटलेला आहे। तुलसीदासांनी नमन करताना चंचल वृत्ती असणाऱ्या नारी नाम पार्वतीला श्रद्धा म्हटले। आणि शिवपद हे तत्वतः अगाध आहे, अनादी आहे। याच्यापासून सकल ग्रंथाची निर्मिती आहे। कारण शिवतत्व साधारण तत्व नाही, म्हणून शिव हेच शेवटी सत्य आहे। म्हणून शंकराला विश्वास म्हटलेला आहे। पूर्णपणे देवावरती जो असला पाहिजे त्याला विश्वास म्हणतात। आमचे गुरुवर्य रामायणाचार्य ढोक महाराज एक दृष्टांत देतात। पहा काय म्हणतात ते, देवावरचा विश्वास कसा असावा, कशा पद्धतीनं ते एक दृष्टांत देतात। एका भिकाऱ्याला लॉटरीचं तिकीट लागतं आणि तो भिकारी पेपरला जाहिरात देतो की मला लॉटरीचं तिकिटाचा नंबर लागला। भिकारी 25 लाखाचा मालक झाला। पहिल्याच पानावर पेपरला जाहिरात येते। आता ही जाहिरात पहिल्या क्रमांकाला जे वाचणारे असतात ते गावातले अट्टल चोरटे गुंड, त्यांनी बातमी वाचली, भिकाऱ्याला म्हणे 25 लाखाची लॉटरी लागली। हो लागली, चला म्हणे त्याच्या झोपडीत जाऊया। त्यावेळेला त्याला पैसे मिळाले होते आणि पैसे मोजत होते। तो आणि त्याची पत्नी मोजत होती। मोजत असताना 2000च्या वर हे गेलेच नाही। 25 लाख रात्रीत मोजायचे। पहाटे 4 वाजले तरी 2,000 मोजतात। का? चवली पावली घ्यायची यांना सवय भिकाऱ्यांना, पण नोटा आल्या एवढ्या मोजता कुठे येतात त्यांना। तो म्हणायचा तुझे किती भरले, ती म्हणायची 1,500 भरले। असं कसं, माझे 1400 भरले। नोटा मोजता मोजता दारावरती थाप पडते, उघडा दार। त्यावेळेला सगळे त्या नोटा भरल्या जातात आणि घोंगडी खाली टाकल्या जातात। घोंगडी खाली नोटा टाकल्या त्यावेळेला दार तोडून आत घुसतात दरोडेखोर। एक रामपुरी काढली जाते, धारधार चाकू, आणि तो दोघांच्याही नरडीला लावला जातो। तुम्हाला लॉटरी लागली म्हणे, ते म्हणले नाही लागली। तुम्हाला लॉटरी लागली म्हणे, नाही लागली। जसा चाकू नरडीला थोडासा टोचला तर भिकारी ओरडला, लागली लागली, आम्हालाच लागली, कुठं आहेत पैसे? ते घोंगडी खाली ठेवलेत। महाराज जावायला जसा सासरा हुंडा मोजून देतो तसे पैसे भिकाऱ्यांना दरोडेखोरांच्या हाती दिले, जा घेऊन। त्यावेळेला दरोडेखोर म्हणतात, हे बघ, बघितलीस का हा रामपुरी, चाकूची धार बघ। आम्हाला इथून जायला 25 किलोमीटरचं अंतर आहे। आम्ही पोचेपर्यंत जर ओरडलास तर परत येऊन आहे तसं या चाकून तुझं नरड कापलं। ते म्हटलं, महाराज सकाळचं कोंबडा आरवल पण मी आरडणार नाही। का? त्या चाकूची धार सहन झाली नाही त्याला। पण भिकाऱ्याला मान सन्मान हा मिळाला तरी त्याला त्याचा फायदा होत नाही। का? आयुष्यभर त्यानं हीनत्व जीवन जगलेलं असतं, त्याच्यामुळे पैसा आला काय आणि येऊन गेला काय। कुणाला मान अपमान सहन होत नाही। जो श्रीमंत आहे आणि श्रीमंत गावचा पाटील आणि त्याच्यावरती जर भीक मागायची वेळ आली तर शेजा पाजारचे म्हणतात, ते बघितलं का अमुक गावचं पाटील सकाळ सकाळी येतंय, काकी आहे का शिळी पाकी? ते अमुक गावचं पाटील होतं। मग त्याला वाटतं की बाबा आतापर्यंत माना अपमानाने मी जगलो आणि हे काय
लोकांकडनं अवहेलना सहन करावी लागते. पैसा चिरकालपर्यंत टिकत नसतो बरं का, कुणाचाच नाही. लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मीच्या येण्याचा मार्ग एक असतो, पण लक्ष्मीच्या जाण्याचे मार्ग बरेच असतात. म्हणून 1 लाखाचा पगारवाला सुद्धा 30 तारखेला उसना तंबाखू चुना मागतो. का? 1 लाख गेले कुठं? हत्तीला जर कवठाचं फळ किंवा नारळ जर खायला दिला ना, हत्तीच्या सोंडेत टाकला, तर हत्ती नारळाला कवठाच्या फळाला गिळतो, आपल्याला वाटतं खाल्ला, पण सकाळ सकाळी प्रातःविधीच्या वेळेला हत्तीच्या मागच्या बाजूनं नारळ आणि कवठाचं फळ आहे तसं पडतं. माहुताला वाटलं खाल्ला नाही, पण माहूत ज्या वेळेला तो फोडून पाहतो त्या वेळेला नारळातलाही गर नाहीसा असतो आणि त्या कवठाच्या फळातलाही गर नाहीसा असतो. हे खाऊ घालण्यालाही कळालं नाही आणि ज्याच्या पोटात गेलं त्यालाही कळालं नाही की कवटी न फुटता, त्या नारळाला किंवा कवटाला छिद्र न पाडता हत्तीच्या पोटात गर गेला कसा. तशाच पद्धतीनं येणारा 1 लाख 30 तारखेपर्यंत का टिकत नाही हे घरमालकाला अजून गणित सापडलं. कुठं जातोय पैसा? लक्ष्मी चंचल आहे. आती येते आणि जाते, ती टिकत नाही, ती स्थिर नाही. हा, ती स्थिर राहते. कुठं स्थिर राहते? जिथं नारायणाचा वास आहे. कारण हिला नारायणी नमस्तुते म्हणते आहे. नुसती हिची पूजा करू नका. हिची पूजा केली तर चंचल पुढच्या दाराने येणार, भरपूर दारे तिला जाण्यासाठी आहेत. पण जिथं नारायणाची भक्ती आहे, भक्तिश्च नारायणे, ही दुर्लभ असणारी गोष्ट आहे बरं का. लक्ष्मी ज्याच्या घरात वास करते त्याच्या घरात नारायणाची भक्ती असलच हे सांगता येते. सन्मान आला काय गेला काय, तो भिकारी होता, नेले पैसे. दुसऱ्या दिवशी भिकारी कटिंग सलून मध्ये बसला आणि त्यावेळेला ब्लेडचं पान वस्ताऱ्यामध्ये न्हाव्यान टाकलं आणि त्याच्या गालावरनं वस्तारा फिरू लागला. काय दृष्टांत सांगतोय का? त्याच्या गालावरनं वस्तारा फिरू लागला आणि फिरत असताना भिकारी म्हणतोय, हे बघ ही दाढी इथनं वर घे, इथून खाली घे, इथनं कट मार. मला सांगा, रात्रीच्या चाकूमध्ये आणि त्या वस्ताऱ्यात काय फरक आहे का? रात्री चाकू फक्त टोचला होता, आता ह्याच्या गालावरनं फिरतोय. याच्या गालावरनं आता फिरतोय वस्तारा, पण रात्रीचा चाकू फक्त टोचला होता तर त्यानं 25 लाख दिले. पण गालावरनं वस्तारा फिरतोय तरी सुद्धा निवांत खुर्चीवर बसलं. इथून दाढी वर घे म्हणतोय, तिथून खाली कट मार, इथून बारीक कर, तिथं मोठी कर. अर्थात कालच्या त्या रामपुरीवरती, कालच्या त्या चाकूवरती विश्वास नाही, पण खुर्चीवर बसल्यावर या न्हाव्याच्या वस्ताऱ्यावर माझा विश्वास आहे. जसा विश्वास खुर्चीवर बसल्याच्या नंतर सलून सेंटर मधल्या त्या न्हाव्याच्या वस्ताऱ्यावर असतो, गुरुवारी आमचे म्हणतात, तसा विश्वास देवावर ठेवा. तसा विश्वास देवावरती ठेवा. तो देवावरती जो विश्वास संपादन झाला तर तो विश्वास मात्र डगमगत नाही.
भाव पाहिजे, त्याच्यावरती विश्वास पाहिजे. विश्वास देवावरती संपादन झाला की मग तिथून पुढचा भार भगवंत पाहतो. मग त्याला प्रपंच करायची गरज नाही, त्याचा प्रपंचच भगवंत करतो. फक्त विश्वास पाहिजे भगवंतावरती. म्हणून शिवाला विश्वास म्हटलेला आहे. आणि शिव पार्वतीच्या साक्षीनंच रामचरितमानस ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. तुलसीदासांना विचारलेला प्रश्न आहे, महाराज हा ग्रंथ तुमचा पूर्णत्वास गेलेला आहे, पण या ग्रंथाच्या प्रती निघतील, या ग्रंथाची प्रसिद्धी होईल, या ग्रंथाचे मग वाटप होईल, काय वाटतं तुम्हाला? त्यावेळेला तुलसीदासजी म्हणतात की बाबा मी ग्रंथ प्रसिद्ध होण्यासाठी तर लिहिलाच नाही. मला नाही वाटत की ग्रंथ प्रसिद्ध व्हावा, त्याच्या प्रती घराघरात जाव्या किंवा काय. कशा करता मी ग्रंथ लिहिलेला आहे? स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मती मंजुल मार्त नोते. कशा करता लिहिलेला आहे? तर मी माझ्या स्वतःच्या सुखाकरता लिहिलेला आहे. हनुमंतरायाचं दर्शन झालेलं आहे. हनुमंतरायाच्या साक्षीनं रामचरितमानस ग्रंथाची निर्मिती पूर्णत्वास गेलेला आहे. ग्रंथ पूर्ण झाला. हा ग्रंथ अनमोल आहे, हा ग्रंथ सत्य आहे, हाच ग्रंथ शिव आहे आणि हाच ग्रंथ सुंदर आहे. ही कुणी साक्ष दिलेला आहे? तर ही साक्ष काशी विश्वनाथानं दिलेला आहे. हत्तीवरनं ग्रंथाची मिरवणूक काढलेली आहे. आणि आता ग्रंथकर्ते गोस्वामी तुलसीदासजी सर्वांना नमन करून 4 घाटामध्ये ग्रंथ चाललेला आहे असं प्रतिपादन करतात. कुठं कुठं ग्रंथ चालू आहे? या ग्रंथामध्ये 4 ठिकाणी कथा चालू आहे. पहिली कथा ही ज्ञानकांडाची आहे. दुसरी कथा ज्या ठिकाणी चालू आहे ती कर्मकांडाची आहे. तिसरी कथा ज्या ठिकाणी चालू आहे तो भक्तिकांड आहे. चौथी कथा ज्या ठिकाणी चालू आहे तो शरणागतीचा भाव आहे. कुठं कुठं चालली आहे? 4 घाटावरती कथा चालू आहे. पहिला घाट सांगितलेला आहे कैलास पर्वतावरती मानस सरोवराकाठी शिव पार्वतीचा संवाद. ही ज्ञानप्रधान कथा आहे. शंकरानं माता पार्वती आईला जी कथा सांगितलेली आहे ती ज्ञानप्रधान कथा आहे आणि हा ज्ञानाचा घाट आहे. म्हणून पहिली कथा ज्ञानप्रधान कथा, ती कथा शिव परमात्मा पार्वती आई साहेबांना सांगतात. ही ज्ञानाची कथा. बघा, संसारामध्ये राहून सुद्धा अनेक पतीपत्नींना करण्यासारख्या गोष्टी असतात, पण संसारामध्ये आल्याच्या नंतर संसार चालत असताना संवादात्मक पतीपत्नीच्या ग्रंथाची निर्मिती होते. याचं नाव भारत आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले. कोणाला दिलेलं आहे? पहिलं ज्ञान भगवंतानं कोणाला दिलेलं आहे? तर पहिलं ज्ञान हे उमेला दिलेलं आहे बरं का. तिथनं पुढं मग मच्छिंद्र, तिथनं पुढं नाथ संप्रदाय, तिथून पुढं वारकरी संप्रदाय बरं का. पहिलं ज्ञान कुणाला दिलेलं आहे? तर पहिलं ज्ञान पतीनं पत्नीला दिलेलं आहे. सुटत नाही संबंध बरं का. हा ग्रंथ पती पत्नीचा संबंध जोपासण्यासाठी सांगतो बरं का. काकडा आपण म्हणताना कितीही जरी म्हटलं धनदारा पुत्रजन, दारा सुटत नसते बरं का. याच्यामध्ये आक्षेप घेणार मी साधू संतांच्या याच्यावरती बोलणार मी कोण आहे? धुळी सुद्धा त्यांच्या प्रमाणे नाही. पण त्याच्यामधला भाव काय आहे बाबा? आपण विषयासक्ती धरून प्रपंच करतोय हा भाव आहे. नाहीतर पत्नीवरती प्रेम करणं किंवा ह्या गोष्टी ज्या प्रपंचामध्ये कराव्या लागणार आहेत. पुत्र प्राप्तीसाठी भोग हा घ्यावा लागणार आहे. वंश वाढीसाठी विषयासक्त व्हावं लागणार आहे. पण कुठपर्यंत? प्रपंच हा तिथपर्यंत धरायचा आहे. तिथपर्यंत प्रपंच धरायचा आहे. आणि प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ नेटका करावा ही साधू संतांची वृत्ती आहे. कोणी प्रपंचाला त्यागलेलं नाही आणि आपण समजतो तितका प्रपंच वाईटही नाही. संसार दुःखमूळ म्हटलेला आहे, पण कोणता संसार दुःखमूळ म्हटलेला आहे? ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये जो अडकलेलो आहोत ना आपण, आईच्या गर्भात बीज जसं तयार झालेलं आहे तिथपर्यंत मुक्ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संसारात आहे. लग्न झाल्यानंतर पंक्तीमध्ये चर्चा लोकांची की आता हे संसाराला लागले, याच्या आधी काय परमार्थाला होते. मग रात्री 2ला जर पोरग घरी येतंय तर ते काय कीर्तनातला विना उतरून आलेला आहे? मग आधी प्रपंचात होतं का ते? आधी कशात होतं? परमार्थाला होतं का? आधी संसारातच होतं की ते? बीज जसं आईच्या गर्भामध्ये निर्माण झालेला आहे तिथून संसार जसा चालू झालेला आहे महाराज. जोपर्यंत मुक्तपणा, मुक्त स्थिती, जोपर्यंत अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानान ब्रह्म या वेदांच्या 4 महावाक्याचा जयघोष जोपर्यंत अंतकरणात होत नाही की मीच ब्रह्म आहे, सगळ्या ठिकाणी माझी वृत्ती आहे, मीच करता आणि करविता आहे, मीच निर्माण करता, मीच पालन करता, मीच प्रलयकारी करता, हे जोपर्यंत ज्याला कळत नाही ना तोपर्यंत ही स्थिती प्राप्त, तोपर्यंत जन्म मृत्यूचा खेळा बस करत. किती फेरा केलास आतापर्यंत? 84 लक्ष योनी
संसार पडला गळा, हा कसा कलिशी पिळा, दार धनाचा मोह सोडूनी झटकर हो वेगळा, किती तुला मुलाचा लळा, तुझ्या हे खापर फुटते शिरी, तुला मी गोष्ट सांगतो खरी, करून घे नरनारायण गडी, तरीच ही सार्थक मानव कुणी. या नराला नारायण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत संसारात आहे, तोपर्यंत आपण संसारात आहे. म्हणून पती पत्नीचा चाललेला यालाच फक्त संसार म्हटलेलं नाही का. ही सुंदर गोष्ट आहे महाराज. पत्नीचा संबंध कदापि तुटत नसतो बरं का. म्हणून तुकोबारायांनी जीवनभर परमार्थ केला, पण वैकुंठाला जात असताना चरित्र सांगतंय. पत्नीला का बरं विचारण्यासाठी गेले असतील की बाई वैकुंठाला येतेस का. हे अभंग तुकोबारायांचे हे साधू संतांचे अभंग आहेत ना, पण तरी सुद्धा पत्नीला विचारण्यासाठी जातात की माझ्यासोबत वैकुंठाला येतेस का, आणि कळवळीनं विनंती करतात बरं का. तिला इतकी कळवळ पत्नीप्रती, पत्नीच्या कल्याणाप्रती तुकोबारायांनी ती कुणीच केली नाही. चल बाई, डोळ्यातनं अश्रू गाळत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अगा आवले, आयुष्यभर परमार्थ मी केलाय, संसाराची होळी मी केली, जाळून संसार अंगणी बैसलो मी बसलेला, जीवाची लाही वैराग्य संपन्न या देहाची लाही मी केली, परमार्थासाठी आयुष्यभर जे मी झटलो, पण काय तुझी पुण्य आहे की भगवंतानं मला दर्शन दिलं नाही, पण तुझ्या पायातला काटा काढण्यासाठी त्याने यावं. अर्थात माझ्याहीपेक्षा तुझा परमार्थ सफल आहे, म्हणून हात जोडून तुला विनंती करतो की माझ्यासोबत वैकुंठाला चल. आता तुकोबारायांची पत्नी सोबत वैकुंठाला गेली नाही, याचं कारण कीर्तनकार सांगतात तशा पद्धतीनं नाही बरं का. महिपती महाराजांचा ग्रंथ वाचा, तुकोबारायांचं चरित्र, याच्यामध्ये महिपती महाराज सांगतात की तिनं नकार का दिला. कारण तिनं जर वैकुंठ पदाला गेली असती तुकोबारायांसोबत तर आपल्याला आषाढी कार्तिकीची वारी पदरात पडली नसती. का? कारण ती गर्भस्थ होती. किती गर्भस्थ, किती संसार भरभरून करायला साधू संतांनी सांगितलंय. वैकुंठाला जात असताना सुद्धा तुकोबारायांची पत्नी गर्भवती आहे. ज्याला वैकुंठ पद प्राप्त झालेलं आहे त्यानं सुद्धा बीज रोवलेलं आहे. कशाचं बीज रोवलेलं आहे ते, त्यांच्या उदरातनं नारायण नावाचा मुलगा तुकोबारायांना भगवंतांना दिलेला आहे. आणि ह्या नारायण नावाच्या मुलानं पंढरीची वारी पहिली चालू केली. माऊलींच्या पादुका घेतलेल्या आहेत खांद्यावर, तुकोबारायांच्या पादुका घेतलेल्या आहेत, आणि ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष नारायण महाराजांनी दिलेला आहे. वैकुंठाला जात असताना उदरामध्ये जे अपत्य होतं ते नारायण महाराजांनी, त्यांनी पायरी वायरी पहिली अशा आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर त्यांनी केली, तिथून पुढे आपल्या पदरात पडली. ती जर वैकुंठाला गेली असती तर कदाचित तुम्हाला आम्हाला वारी मिळाली नसती. ही वैकुंठाला माझ्यासोबत येत नाही, पण हिच्या कल्याणाचा मार्ग मी मोकळा करतो. याच्याकरता पूर्णबोध नावाचं जे प्रकरण आहे हे प्रकरण पत्नीला समर्पित केलेलं आहे बरं का. मुक्त झालेला साधू पत्नीची का बरं तळमळ व्यक्त करतो या ठिकाणी. वाईटच आहे संसार, जर साधू संतांच्या मते संसार त्यागायचा आहे, संसार जर वाईट आहे तर पत्नी प्रति का तळमळ व्यक्त करावी. साधू संत सांगून गेले त्याचा बोध घे, साधू संत सांगून गेले त्याचा बोध घे, सावधान होई वेड्या, सावधान होई, सावधान होई वेड्या, सावधान होई. त्याचा बोध घे, साधू संत सांगून त्याचा बोध घे, सावधान होई वेड्या, सावधान होई, सावधान होई वेड्या, सावधान होई, सावधान होई, सावधान. साधू संत सांगून गेले त्याचा बोध घे, सावधान होई वेड्या, सावधान होई. पूर्णबोध नावाचं प्रकरण पत्नीला समर्पित आहे की जिजे तुझ्या मुखामध्ये जी काही वाईट बंगाळ शब्द बाहेर पडतात ना त्यांना जरा विराम दे. का? कोण इति घरी आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याशी नाही धंदा.
प्रपंचाच्याच कथा, सगळ्यांच्या कथा महाराज प्रपंचाच्याच आहेत. का आपण प्रपंच आहोत. पत्नीला उपदेश करतात वैकुंठाला जात असताना जगद्गुरु तुकोबाराय की अगा कोण येते घरी आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याशी नाही धंदा, ज्याला त्याला काय धंदा नाही का, कोण कोणाच्या, आम्ही आळंदीचे, ही माणसं उस्मानाबादची, कोण, हा संबंध कशाचा जोडलेला आहे माहितीये का महाराज, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या बोले काय वेचे. इथं देव मध्यस्थी आहे, याच्यामुळे या गोष्टी घडून येतात महाराज. जीवाचा संकल्प पूर्णत्वास जाईल की नाही सांगता येत नाही बरं का. संकल्प एक मांडला होता, मांडलेला संकल्प पूर्णत्वास गेला नाही म्हणून दुसरा संकल्प मांडला, आणि तो दुसरा संकल्प असा होता की सत्याच्या आधी घेऊया कथा. जीवानं केलेला संकल्प पूर्णत्वास जात नाही, पण भगवंतानं जर ठरवलं, भगवंतानं जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि भगवंतानं ठरवलं तर तो पूर्णत्वास जातो. तसा आता झालेला. जीवाच्या संकल्पानं काही होत नाही, त्याला दैव बळ असावं लागतं, त्याला देवाची साथ असावी लागते, आणि ती आपल्याला आहे. म्हणून देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. कशा करता आपण एकत्रित आहोत, इथं मध्यस्थी देव आहे, देवाचा अधिष्ठान मध्यस्थानी आहे, त्याच्यासाठी आपलं सगळं ब्रह्मांड सोयरा आहे. सगळी नाती आपली कशामुळे आहेत, तर ही देवामुळे सगळी नाती आहेत आपली. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या बोले काय वेचे, पत्नीला उपदेश करतात. संसार वाईट नाही महाराज, वाईट नाही संसार. उपदेश करावा, पतीनंही पत्नीला उपदेश करावा आणि पत्नीनंही पतीला उपदेश करावा. का? कारण ग्रंथाची निर्मिती याच्यातनं, संवादातनं झालेला आहे. प्रश्न विचारलेला आहे, तुमचा राम मला सांगा, आणि तो राम सांगता सांगता श्री शंकर परमात्म्यानं माता पार्वतीला रामायण सांगितलेलं आहे. ही पहिल्या घाटावरती कथा चालू आहे. ही ज्ञानप्रधान कथा आहे बरं का. पहिलं ज्ञान कुणाला दिलेलं आहे शंकर परमात्म्यानं, तर माता पार्वतीला दिलेलं आहे. ही ज्ञानप्रधान घाटावरची कथा मानस सरोवराच्या ठिकाणी चालू आहे. दुसरी कथा चालू आहे, कुठं चालू आहे, तर प्रयाग क्षेत्रामध्ये, ज्याला आज इलाहाबाद म्हटलेलं आहे ना, हे मूळचं नाव काय आहे महाराज, हे प्रयाग नाव आहे. प्रयाग म्हणजे 3 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी आहे, याला तीर्थराज म्हटलेला आहे. कुणी कधी गेला असेल प्रयाग क्षेत्रामध्ये, गंगा यमुना सरस्वती या 3 नदींचा त्या ठिकाणी संगम आहे. असं असणारं हे तीर्थराज प्रयाग क्षेत्र आहे. तीर्थांचा राजा असणारं हे क्षेत्र आहे. आणि त्या ठिकाणी 2 ऋषींचा संवाद चालू आहे. वक्त्याच्या रूपामध्ये याज्ञवल्क्य ऋषी आहेत आणि श्रोत्याच्या रूपामध्ये भरद्वाज ऋषी आहेत. हा दुसरा घाट आहे. हा घाट कर्मप्रधान कथा आहे. हाच प्रश्न विचारलेला आहे. कोणता प्रश्न? भरद्वाज मुनी यात्रेकरता माघ मेळ्यामध्ये गेले होते. माघ महिन्यात यात्रा करावी, यात्रेसाठी पोषक महिना कोणता सांगितलेला आहे, तर तो माघ सांगितलेला आहे. याच्यामध्ये माघ मासाचं वर्णन आहे. माघ मासामध्येच भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्राला गेलेल्या ते यात्रे करता, आणि यात्रेवरनं येत असताना भरद्वाज मुनींच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं निरसन कोण करेल, तर वक्त्याच्या रूपामध्ये याज्ञवल्क्य ऋषी भेटलेले आहेत. त्यांना याज्ञवल्क्य ऋषींचे चरण धरलेले आहेत, आणि चरण धरून याज्ञवल्क्य ऋषींना भरद्वाज मुनी म्हणतात की मला एक संदेह आहे महाराज. ऋषीवर म्हणतात कोणता संदेह आहे? एक संदेह मला असा आहे की कोणत्या रामाची पूजा करावी. याज्ञवल्क्य ऋषी म्हटले कोणत्या रामाची? हा काय प्रश्न आहे तुमचा? हो, मला 4 राम माहित आहेत. किती राम माहित आहेत? 4 राम माहित आहेत. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम हे सबसे न्यारा. कोणता राम यातला? मला एवढं माहित आहे बघा. 4 राम सविस्तर जर चरित्र बघितलं तर रामाप्रती संदेह निर्माण करणारं चरित्र आहे. कसा काय? एक राम दशरथ का बेटा, त्याला फक्त मुलगा म्हणून जर पाहिलं का, कारण ते जर सच्चिदानंद स्वरूप आहे, ते जर ब्रह्मचैतन्य आहे, तर बायको चुरून नेली हे त्याला माहिती नाही. तर ते जर सच्चिदानंद तत्व आहे, तर मग हे चरित्र दाखवताना फक्त असं वाटतंय की हा फक्त एका राजाचा मुलगा असावा, ज्याला आपली पत्नी कुणी नेली हे माहिती नाही. इथं सुद्धा संदेह निर्माण होतोय. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठ. शास्त्र असं सांगतंय की तोच राम सर्वाघटी आहे. माऊली सुद्धा त्याचं वर्णन करतात, सर्वाघटी राम. तो राम कोणता आहे मग? बरं, हा राम तर तो असू शकत नाही. सर्वांच्या अंतकरणात जो राम राहतोय त्याला पत्नी चोरून नेलेली घटना माहिती नसावे. इथं संदेह निर्माण होतोय. बरं, शास्त्र अजूनही पुढे सांगतं. काय सांगतं? की एक राम का सभी पसारा. हे विश्व त्यानं निर्माण केलेलं आहे म्हणे. आणि त्याच्याही पुढे शास्त्र सांगतं की ते तत्व निर्गुण निराकार आहे. एक राम हे सबसे न्यारा. यातला नेमका कोणता राम मी अंतकरणात धरावा? कृपया मला ते रामचरित्र सांगा.
आणि श्रोत्याच्या रूपामध्ये भरद्वाज मुनी खाली बसले आणि वक्त्याच्या रूपामध्ये याज्ञवल्की ऋषी भरद्वाज मुनीला कथा सांगू लागले. ही दुसऱ्या घाटावर ग्रंथात कथा चालू आहे. प्रयाग क्षेत्रामध्ये वक्त्याच्या रूपामध्ये याज्ञवल्क ऋषी आणि श्रोत्याच्या रूपामध्ये भरद्वाज ऋषी. हा कर्म प्रधान कथा चालू आहे म्हणून हा घाट कर्माचा घाट सांगितलेला. तिसरी कथा चालू आहे ती निलगिरी पर्वतावरती. कोण कोणाला सांगतय तर कावळा गरुडाला सांगतोय. काकप्रशंडी हा कावळा आहे. कोणाला सांगतोय तर पक्ष्यांचा राजा गरुडाला सांगतोय. कावळ्यानं पक्ष्यांच्या राजा गरुडाला रामचरित्र सांगावं अशी घटना काय घडली असावी. तर ज्या वेळेला नागपाशामध्ये मेघनाथाचा बाण लागला होता, नागपाशामध्ये प्रभू बांधले गेले होते, त्यावेळेला नागपाशातून कोण मुक्त करणार. रावण आणि रामाचं युद्ध चालू होतं. त्यावेळेला मेघनाथानं बाण कोणता मारलाय तर नागपाशाचा बाण मारला होता आणि सगळ्या सापांनी श्रीरामाच्या शरीराला वेटोळे दिले आणि सर्पांच्या त्या विषानं राम मूर्छित पडले. आता कुणाला बोलवावं तर गरुडाला पाचारण केलं की भगवंताला नागपाशातनं मुक्त करा. गरुड आलेला आहे आणि श्रीरामाला नागपाशातून मुक्त केले. ते साप सगळे काढले अंगावरचे, सगळे मुक्त केले, काही खाऊन टाकले, सगळे मुक्त केले आणि गरुडाला अहंकार झाला. कोणता अहंकार झाला. गरुड म्हटलाय हे माझ्या पाठीवर बसतंय, तेच आहे हे. याला स्वतःची सोडवणूक करण्याकरता जर मला बोलवावं लागते तर कदाचित त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ नाही का. हा अहंकार गरुडाला निर्माण झाला की जर याची मदत करण्याकरता मी येतोय तर हा माझ्या पाठीवर बसणारा परमात्मा असेलच कसा. कारण तो जगदीश्वर आहे, योग योगेश्वर नारायण परमात्मा आहे. कदाचित हे ते तत्व नसावं. हा राम तो नारायण स्वरूप नसावा. महारोग झाला त्याला, अहंकार नावाचा बरं का, महारोग. हा रोग संपन्न झाले, हा रोग शरीरामध्ये निर्माण झाला आणि मग त्याला सुद्धा रात्रंदिवस चैन पडेना. नारद ऋषीला प्रश्न विचारला त्यानं की बाबा असा असा आहे, मी त्याला मुक्त करतो तर तो मोठा कसा. नारद मुनी म्हटले लवकरच औषध घे, नाहीतर हे जर बळावलं तर मग याच्यात कोणी सोडू शकत नाही बरं का. जोपर्यंत कावीळ आहे तोपर्यंत त्याचा इलाज करावा. त्या काविळीचं अनेक परिवर्तन रूपात होतं. मग माणसाच्या डॉक्टरच्याही लक्षात येत नाही नंतर की याला झालंय काय. मग कावीळ झाल्या झाल्या काविळीचा इलाज झालेला बरा असतो. नारद ऋषीनं सांगितलं की तुझ्या मनात संदेह आलाय तोचपर्यंत डॉक्टरकडे जा आणि औषध घेऊन ये. कोणाकडे जाऊ. जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर भगवान शंकर आहे, महादेव. सब देवन का बाबा बडा देव महादेव. गरुडाला त्याच्याकडे पाठवलेला आहे. गरुडानं शंकर परमात्म्याला दंडवत प्रणाम केला. म्हणजे असा असा संदेह निर्माण झालेला आहे आणि याच्यातनं मला कोण सोडवेल. आता गरुडाला अहंकार झालेला आहे. शंकर परमात्मा म्हटले याचा अहंकार नमवला पाहिजे. पक्ष्यांचा राजा असल्यामुळे याला अहंकार झाला का, याला कावळ्या पुढेच बसवतो. आणि शंकर परमात्मा सांगतात की इथून निलगिरी पर्वतावरती उडत जा. त्या ठिकाणी 27 कल्पापासून एक काकवृषंडी नावाचा कावळा आहे, कागा. यानं 27 कल्पामध्ये रामायण जे जिथं जिथं घडलंय तिथं तिथं पाहिलेलं आहे. 27 कल्पामध्ये रामायण घडलेलं आहे बरं का. आणि 27 कल्पामधलं तसं तर बरेच कल्पामध्ये प्रत्येक युगामध्ये रामायण घडतंयच. कशा करता घडतंय, आपल्याला कथा देण्याकरता. का आपण अजून मुक्त झालेलो नाही, पण कथा सांगण्यासाठी काकवृषंडीनं कुठपासून पाहिलेला आहे तर याच्या आधी 27 कल्प रामायण पाहिलेला आहे. त्यामुळे याच्यासारखा रामायण 27 कल्पात ज्यानं पाहिलेला आहे असा वक्ता तुला भेटणार नाही. कारण डोळ्यानं त्यानं रामकथा पाहिलेली आहे, रामचरित्र डोळ्यानं पाहिलेलं आहे. जा त्याच्याकडे जाऊन कथा श्रवण कर. आणि गरुड जे आलेले आहेत, आश्रम पाहिलेला आहे त्या काकवृषंडीचा. आणि आश्रम पाहूनच त्याच ठिकाणी महाराज तो थोडा संदेह निघून गेला. का, कारण साधूच्या आश्रमात गेल्यानंतर वाघ आणि गाय ही सुद्धा एकमेकाला बिलगून बसलेली असते. तिथं अहंकार राहीलच कसा. साधूच्या ठिकाणी मायेला थारा देत नाही बरं का. तुका म्हणे माया दासी होय लागे पाया. त्या ठिकाणी मायेचं काही चालत नाही. मायेचं स्वरूप असणारा अहंकार आहे. 14 ठिकाणी अविद्या वास करते, त्याच्यामध्ये अहंकार सांगितलेला बरं का. आणि या अविद्या जिथं साधू आहे त्या ठिकाणी ही अविद्या नसते. अहंकार झालेला दंडवत प्रणाम कुणी केलेला. पक्ष्यांच्या राजानं गरुडानं एका कावळ्याला प्रणाम केला की महाराज आश्रम पाहून तर मी प्रफुल्लित झालो आणि इथं वक्त्याच्या आधी श्रोत्यानंच महिमा गायली की माझ्या मनातला संदेह आहे तो संदेह दूर होत चाललाय. पण नाही, मला तुमच्या मुखातनं आलोय तर रामकथा ऐकायची. ही तिसऱ्या घाटावर चालू असणारी कथा आहे. पहिलं तो की काहू कोकताये हो
गाऊ कोकताय हो बैल गाऊ कोकताय बैल तोगे गाऊ कोकताय बैल तोगे गाऊ कोकताय हो बैल गाऊ कोकताय हो बैल तोगे गाऊ कोकताय बैल तोगे गाऊ कोकताय बैल तोगे गाऊ कोकताय सपन के माये सांगताय सपन के माये सांग तुझे बैल तोगे गाऊ कोकताय हो बैल तोगे गाऊ कोकताय हो बैल तोगे गाऊ कोकताय बैल तोगे गाऊ कोकताय बैल तोगे गाऊ कोकताय सपन के माये सांगताय सपन के माये सांगताय बैल तोगे गाऊ कोकताय हो बैल तोगे गाऊ कोकताय बैल तोगे गाऊ कोकताय पैल तोगे काऊ कोकताय शकून गे माये. कदाचित हे काकवृषंडी कावळ्याचंच वर्णन असावं बरं का. कारण संकेत हा शुभ आहे. भगवंताचं लक्षण हा कावळा सांगतोय बरं का. आणि तशीच या ग्रंथामध्ये सुद्धा कथा हा काकवृषंडी नावाचा कावळा पक्ष्यांच्या राजा गरुडाला सांगतो. हा तिसरा घाट आहे. ही कथा भक्तिप्रधान कथा आहे म्हणून भक्तीचा घाट आहे हा निलगिरी पर्वत. पहिली कथा कैलास पर्वत मानव सरोवरा ठिकाणी, दुसरी कथा प्रयाग क्षेत्रामध्ये, तिसरी कथा ही कुठं चालू आहे तर निलगिरी पर्वतावरती, चौथी कथा चालू आहे ग्रंथामध्ये. ग्रंथ करते गोस्वामी तुलसीदासजी गंगेच्या काठी बसले. श्रोता म्हणून कोण आहे माहितीये का या ठिकाणी? बघा वक्ता किती नम्र असावा महाराज. जनानं कथा ऐकली किंवा नाही ऐकली याच्या फंद्यात जाणकार वक्ता पडत नाही. की समाज असावा, मोठमोठ्या लाइटिंग असाव्यात, अशी सिस्टीम असावी, ते असावं, याच्यात पडत नाही. ग्रंथ करते गोस्वामी तुलसीदासजी कथा कुणाला सांगतात माहितीये का? वाहत जाणाऱ्या गंगेला. गंगेचा प्रवाह जो वाहत चाललेला आहे, त्या वाहत चाललेल्या गंगेच्या प्रवाहाला तुलसीदासजी, हे माते गंगे, रामचरितमानस मी रचलेलं आहे आणि माझी कथा कशी आहे ही जरा ऐक. कुणाला सांगतात कथा? गंगेच्या जलप्रवाहाला. ही कुठं चाललेली कथा आहे तर ही कथा काशी क्षेत्रामध्ये गंगा नदीच्या काठावरती तुलसीदासजी प्रत्यक्ष वाहत्या गंगेच्या लाटेला कथा सांगतात. 4 घाटामध्ये ही कथा शरणागती वृत्तीची, इतकं नम्र व्हावं लागतं. शरणागती वृत्तीचा हा घाट आहे. आणि इथं प्रत्येक वक्त्यानं कथेची महिमा गायलेली आहे. शिव परमात्मा पार्वतीला सांगताना सांगतात की राम कथा भली कठीण कुल्हाडी, सादर सुनु गिरिराज कुमारी. शंकर परमात्मा सांगतात की हे गिरिराजकुमारी, हे शैलपुत्री, हे पर्वतनंदिनी पार्वती, ऐक. रामकथा कशी आहे तुला सांगू. रामकथा ही कुल्हाडीच्या समान आहे. काय उपाय शंकरानं दिली तर रामकथा ही कुल्हाडी आहे. का कुल्हाडी म्हटलं असेल याला? कुऱ्हाड. कुऱ्हाड का बरं म्हटलं असेल तर कुऱ्हाड काय काम करते तर कुऱ्हाड ही वृक्ष, वाढलेल्या वृक्षाच्या फांद्या पसरलेल्या असतात ना, त्या फांद्यांना तोडण्याचं काम कोण करत असतं तर कुऱ्हाड करत असते. मग इथं रामकथेचा आणि कुऱ्हाडीचा काय संबंध आहे? तेच शिव परमात्मा सांगतात की कुऱ्हाड जसा वाढलेल्या वृक्षाच्या फांद्या छाटते तसा हा देह नावाचा वृक्ष सुद्धा वाढतो. यानं अनेक फांद्या याला फुटतात. काम नावाची फांदी फुटते, मद नावाची फांदी फुटते, लोभाच्या अनेक फांद्या फुटतात, अनेक मत्सराच्या फांद्या फुटतात. ह्या फांद्या कापण्यासाठी रामकथेची गरज आहे. आणि ह्या फांद्या मोहाच्या, विकल्पाच्या, या षडविकाराच्या फांद्या ज्या वृक्षरूपी या देहाला ज्या प्राप्त झालेल्या आहेत ना, ह्या कापण्यासाठी रामकथा ही कुऱ्हाडीचं काम करते. आता कुऱ्हाड वेगळं आणखी एक काम करते. इतभर भांडासाठी भावाभावांच्या मानेवरती सुद्धा पडते. पण तिथं ते काय कुऱ्हाडीचं काम नाही ना. ते कुऱ्हाडीचं काम नाही. कुऱ्हाडीचं काम काय आहे? फांद्या छाटणं ही कुऱ्हाडीचं काम आहे. तशाच पद्धतीनं रामकथा भली कठीण कुल्हाडी,
सादर सुनुगिरी राजकुमारी राम कथा ससी किरण समाना संत चकोर करही जही पाना. चातक पक्षाला जसं पहिल्या पावसाच्या पाण्याची आस असते तसं संतांना कुठं कथा चालू आहे आणि त्या कथेमध्ये मी कधी जाऊन बसल असं होतं साधू संतांना. ते रामकथेची साधू संत वाट पाहत असतात. चातकाप्रमाणे साधू संत रामकथेची वाट पाहतात. महात्म्य गायलेलं आहे. आणखी महात्म्य गाताना सांगतात शिव परमात्मा राम कथा सुंदर करताली. आता टाळी म्हटलेला आहे. कशी टाळी म्हटलेला आहे तर सुंदर टाळी म्हटलेला आहे. रामकथेला सुंदर टाळी का बरं म्हटलं असेल तर बघा, एखाद्या वृक्षावरती किंवा तुम्ही जर दारामध्ये एखादं वाळवण टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती जर पक्षी येऊन बसले तर पक्ष्यांना घालवण्यासाठी काही करायचं नाही. काय करायचं, तिथं फक्त एक टाळी वाजवायची. टाळी वाजवल्यानंतर काय होतं तर एकत्रित जमा झालेले हे जे पक्षी आहेत ना हे उडून जातात त्या ठिकाणी. काही करायची गरज नसते. तसं आपल्या जीवनामध्ये अनेक विकल्पाचे पक्षी बसलेले आहेत. अनेक विकल्पाचे पक्षी आहेत महाराज. यातला मुख्य पक्षी विकल्पाचा जो आहे ना त्याला मोह म्हणते. आणि मोह सकल व्याधीन कर मूला. तुलसीदासजी सांगतात की मोह हा सगळ्या रोगाला कारण ठरतो. तुम्हाला बीपी झालेला आहे याचं कारण कुठतरी जाऊन तपासा. काहीतरी तुम्ही चुकीचं केलेलं आहे. या चुकीचं करण्याला मोह कारण ठरला. डायबिटीज झाली, काय झालं, अति गोड खाल्लं. अति गोड खाणं हा मोहच होता ना त्या ठिकाणी. सर्दी झाली, काय झालं, त्याच्या आधी दह्याचा धुमडा पाडला. सर्दी झाली, काय झालं, पावसात खेळला. सर्दी झाली, काय झालं, कधी गरम पाण्यानं कधी थंड पाण्यानं आंघोळ केली. काय भोगा रोगे भयम. हा भोग नावाचा सुद्धा मोहच आहे. मोह आवरला जात नाही आणि त्यानं काय होतं तर मोहच सगळ्या रोगाला कारण ठरतो. कुठलाही असू, कोणताही रोग तुम्हाला होऊ दे, या रोगाचं मूळ जर तपासलं तर मोह सकल व्याधीन कर मूला. सगळ्या व्याधींचं मूळ हे मोह आहे. असे अनेक पक्षी बसलेले असतात. मग हे पक्षी उडवण्यासाठी रामकथा काय करते तर रामकथा सुंदर करताली. तिथं टाळी वाजवण्याचं काम ही रामकथा करते. संशय रूपी मोहरूपी पक्षी आपल्या जीवनातनं उडवून जातात. अशी कथेची महिमा गायलेली आहे. वक्त्यांनी, प्रत्येक वक्त्यानं कथेची महिमा गायलेली आहे. आणि आता ग्रंथात प्रवेश करताना गोस्वामी तुलसीदासजी कथा कुठून प्रारंभ करतात तर प्रयाग क्षेत्रापासून कथा प्रारंभ करतात. माघ महिन्याचा मेळा आहे आणि या माघ महिन्याच्या मेळामध्ये भरद्वाज मुनी आलेले आहेत. याज्ञवल्क्य ऋषींना प्रश्न विचारलेला आहे की मला तो राम समजून सांगा, मला तो राम समजून सांगा. म्हणून वक्त्याच्या रूपामध्ये याज्ञवल्क्य ऋषी, श्रोत्याच्या रूपामध्ये भरद्वाज मुनी बसले आणि रामकथा समजून सांगत असताना सुरुवात कुठून केलेली आहे तर तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आलेला आहे ना, साधूच्या मनामध्ये कधी देवाविषयी संदेह निर्माण होत नाही. मग तो साधू कसला हा? भरद्वाज मुनी तुम्ही साधू आहात आणि तुम्ही जर संशय उत्पन्न केलेला आहे, पण हा संशय कशा करता उत्पन्न केलाय मला माहिती आहे. कशा करता? तुम्हाला रामचरित्र ऐकायचं आहे याच्या करता. मला माहित आहे तुमच्या मनामध्ये काही संशय वगैरे काही नाही, पण तुम्हाला कथा ऐकायची आहे. आणि माझं भाग्य की मी एका साधूला सांगावं. दोन कीर्तनकार कधी बसत नाहीत बरं का एका जागी, आणि एक कीर्तनकार एकाचा ऐकत नाही. दोन जावा, दोन आवान, दोन बुवा यांचं कधीच पटत नाही. दोन रेडे, दोन घोडे, दोन वेडे, दोन तट, दोन भट आणि दोन हलकट नाही जुळलेलं यांचं कधी. तसं हे दोन बुवा आहेत. हे पण कीर्तनकार आहे आणि हे पण कीर्तन. याज्ञवल्की सुद्धा ऋषी आहेत आणि भरद्वाज सुद्धा ऋषीच आहेत. पण एक ऋषी नम्र भावानं श्रोत्याच्या रूपात बसलेला आहे की मला कथा सांगा. पण वक्त्याचा भाव काय आहे? तुम्हाला माहिती आहे म्हणे राम कोण आहे, पण तुम्हाला कथा ऐकायची आहे म्हणून प्रश्न विचारलेला आहे ना, ऐका. कुठून कथा प्रारंभ करतात तर तुमच्याच मनामध्ये जसा संदेह आला ना, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम हे सबसे न्यारा. यातला कोणता राम? हाच प्रश्न शंकराची पहिली पत्नी सती हिनं कैलास पर्वतावरती कुणाला विचारला तर शंकर परमात्म्याला विचारला. शंकराच्या मुखामध्ये सतत राम नाम आहे, सतत राम नाम आहे. भजन कशाचं करतोय शंकर परमात्मा तर रामाचं भजन करतोय. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करे महादेव देव, भजन
भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम सदा राम सदा भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी भजन करी महादेव. कुणाचं भजन करतोय तर महादेव रामरायाचं भजन करतात. राम पूजी सदाशिव. आणि शंकराच्या मुखामध्ये सतत राम नाम आहे. सतत राम नाम आहे. तर सतीनं एकदा प्रश्न केला की प्रभूवर मुखामध्ये कोणतं नाम आहे, त्याचं चरित्र मला एकदा जरा समजून सांगा बरं. हा कोणता राम तुमच्या अंतकरणामध्ये नेमका वास करतोय, कोणत्या रामाचं तुम्ही भजन करता. त्यावेळेला आता बघा, इथं शंकराला सुद्धा रामकथा सांगता आली असती, पण सुमिर राम कर अद्भुत करणी महिमा जाई जासूनही बरणी. काय पुढे लिहून ठेवलेलं आहे, काय पुढे घडतंय पहा. शंकराला सुद्धा कथा सांगता आली असती की बाबा पत्नीला प्रश्न विचारलेला आहे, माझ्या सतीनं प्रश्न विचारलाय, तर हिच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. पण नाही, कुणाकडे घेऊन गेलेला आहे तिला. चल म्हणे, मला सुद्धा कथा ऐकण्याचा आनंद. आता पहिला वक्ता म्हणून शंकरच आहे, पण शंकर परमात्मा सुद्धा कथा ऐकण्यासाठी कुणाकडे जातात तर कुंभद ऋषीच्या आश्रमामध्ये. एकटे जात नाहीत, तर आपली पत्नी सतीला घेऊन जातात. त्याचंही वर्णन या ठिकाणी तुलसीदासजी करतात. एक बार त्रेता जुग माही शंभु गये कुंभज ऋषि पाही संग सती जग जननी भवानी पूज्य ऋषि अखिलेश्वर ज्ञानी. राम सिया राम जय जय राम. 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 ओ एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषि पाही. राम सिया राम जय जय राम. 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 ओ संग सती जग जननी भवानी पूज्य ऋषि अखिलेश्वर ज्ञानी. राम सिया राम जय जय राम. 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 एक बार त्रेता जुग माही शंभु गहे कुंभद ऋषी पाही. कुंभद ऋषी म्हणजे अगस्त्य मुनी. कुंभातनं अर्थात गाडग्यातनं ज्यांचा जन्म झालेला आहे असे असणारे अगस्त्य मुनी. यांच्याकडे सहपत्नी जातात
एकटे जात नाहीत. पत्नीला विचारलेला प्रश्न आहे, मला सुद्धा कथा ऐकायची आहे. मुख्य वक्ता आहेत तरी सुद्धा श्रोत्याच्या रूपामध्ये ऋषीच्या आश्रमात जातात. भगवंत आहेत. इतकं नम्र व्हावं लागतं बरं का कथेच्या बाबतीत. इथं मी मोठा म्हणून चालत नाही. इतकं नम्र कथेचा भाव आहे. त्यामुळे नम्र झाले होता तोच आतमध्ये भगवंताला कोंडू शकतोय. झाला भूता नम्र झाला भूता नम्र झाला भूता नम्र झाला भूता झाला होता नम्र झाला होता नम्र झाला होता नम्र झाला भूता नम्र झाला भूता नम्र झाला भूता नम्र झाला भूता झाला होता नम्र झाला होता नम्र झाला होता नम्र झाला होता तिने कोटिले आनंदा वा. झाला भूता नम्र झाला नम्र झाला भूता नम्र नम्र झाला भूता तेने कोंदिले अनंता. इतकं नम्र व्हावं लागतं. शंकरासारखा महादेव सुद्धा कथेच्या बाबतीत नम्रपणा धारण करतात आणि कथा ऐकण्यासाठी सहपत्नी कुंभद ऋषीच्या आश्रमात जातात. पण इथं बघा दोहा काय दिलेला, इथं चौपाई काय आहे तर संग सती जगत जननी भवानी. इथं सतीला काय म्हटलेलं आहे तुलसीदासांनी तर जगतजननी म्हटलेलं आहे. का जगतजननी म्हटलंय तर कथा ऐकायला आलेली आहे बाबा. कथा ऐकायला आलेली आहे म्हणून हिला उपमा थोडी जास्त द्यावी. काय म्हटलंय ऐकायला आलेली आहे म्हणून हिला जगतजननी म्हटलंय. पण ही लगेच बिघडणार आहे बरं का. आता लगेच बिघडणार आहे. येताना मात्र जगतजननी होती पण जाताना काय होऊन जाते बघा. जगतजन्य येताना पूजे ही ऋषी अखिलेश्वर ज्ञानी. ऋषीवर्यानं प्रत्यक्ष शंकर परमात्म्याचं पार्वती आई साहेब सती आई साहेबांचं पूजन केलं आणि पूजन करत असताना पाद्य पूजन करत असताना ऋषीचा भाव हा आहे की माझ्या दारामध्ये माझ्या घरामध्ये माझ्या आश्रमामध्ये देव आलेला आहे म्हणून देवाचं पूजन करावं. पण सतीच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला की वक्त्याचा मान मोठा असतो का श्रोत्याचा मान मोठा असतो. मान कोणाचा मोठा आहे? मान वक्त्याचा मोठा आहे. शास्त्र सांगतंय वक्त्यापेक्षा उंच आसनावरती कुणी बसू नये. दोष लागतो. याला काही ठिकाणी कथा सुद्धा महात्म्याच्या तोंडून ऐकलेल्या की हनुमंताला सुद्धा दोष लागला होता. का? कारण त्यानं ध्वजावरनं कथा ऐकली होती. कशाची? तर भगवद्गीता. कुठून ऐकली होती? तर ध्वजावरनं ऐकली होती. रथामध्ये कोण होतं तर पायाशी अर्जुन होते आणि सांगणारे श्रीकृष्ण परमात्मा होते. पण ऐकत असताना ध्वजामध्ये असणाऱ्या मारुतीनं ध्वजावरनं कथा ऐकली, ध्वजावरनं भगवद्गीता ऐकली आणि दोष प्राप्त झाला. का? वक्त्यापेक्षा मोठा या ठिकाणी कुणी नाही. त्याच्यामुळं सतीचा असा समज झाला की आपण श्रोत्याच्या रूपात आलो याच्याकडे कथा ऐकायला.
म्हणजे आपण या ठिकाणी थोडं हीनत्व परिधान करतो. आपला मान कमी आहे, पण वक्त्याचा मान हा जास्त असायला हवा. ज्या अर्थी वक्ताच श्रोत्याचं पूजन करतोय, त्या अर्थी वक्त्याची एवढी पात्रता नसावी कथा सांगण्याची. संदेह निर्माण झाला, आणि वक्त्याप्रती जर संदेह निर्माण झाला तर वक्त्यानं सांगितलेलं काही कळत नाही बरं का, अजिबात कळत नाही. जर वयाचा सन्मान, काही ठिकाणी बघा बरेच पिकलेली माणसं असतात, ते आम्हाला म्हणतात की हे कलचं, आणि आम्हाला सांगतंय त्याला कळत नाही, काहीच कळत नाही त्याला. 16 वर्षाची माऊली सुद्धा विश्व कल्याणाचा उपदेश करतात, पण त्यावेळेला अवहेलना त्यांना सहन करावी लागली. का? की एवढंच कार्ट. अहो, चांगदेवरायांना सुद्धा प्रश्न पडला की याला काय म्हणावं. का? त्या ठिकाणी वयाचे, त्या ठिकाणी कुणी पाहिलं, मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर काय दिसतंय, मी 26-27 वयाचा आहे, हेच दिसतंय ना तुम्हाला, बाकी काय याच्या पलीकडे दिसत नाही. अर्थात वक्त्याप्रती जर संशय निर्माण झाला तर वक्त्यानं सांगितलेलंही काही कळत नाही. इथून कथा प्रारंभ आहे. सती विचार करते, सती म्हणते वक्त्याचा मान मोठा असताना वक्ता श्रोत्याच्या पाया पडतोय, याचा अर्थ वक्ता अज्ञानी आहे. वक्त्याला काही रामायण वगैरे सांगता येत नाही. वक्त्याप्रती संशय निर्माण झाला, आणि मग तिथूनच सतीची बुद्धी भ्रमित झाली. आणि मग आता 2 जण आसन दिलेले आहेत, 2 जण बसलेले आहेत, शिव परमात्मा, सती माता बसलेल्या आहे, आणि कथा सांगायला चालू केली. सांगायला नमनच करू लागले, तोपर्यंतच ही बाई झोपली. झोप लागली बरं का हिला. माया बहुत चंचल आहे, माया प्रबल आहे बरं का, इतकी प्रबल आहे की देवाचं ज्या वेळेला वास्तव्य तिथं अधिष्ठान देवाचं आलं की लगेच निद्रा ती सोडते. सहन होत नाही. कुणाला निद्रा येते माहितीये का? राक्षसी वृत्तीच्या माणसांना. का? कारण श्रीकृष्णाचं प्रागट्य ज्या वेळेला झालं मथुरेमध्ये, बघा, प्रागट्य झाल्या झाल्या राक्षसी वृत्तीची माणसं झोपी गेली, आणि उठले कधी? रडे माया करी अकांत, नामा म्हणे उठती दूत. कधी उठले? तर माया आल्यानंतर उठले. म्हणून तमाशात जागे असतात पण कथा कीर्तनात झोपतात, अशा अवलादी आहेत. मायेचं काय जर चालू असलं तर तिथं मात्र जागे असतात बरं का, डोळं फाडून बघतात, तिथं नाचतात. पण या ठिकाणी कुणी अंग हलवत नाही, या ठिकाणी कुणी नाचत नाही, या ठिकाणी टाळ्या वाजवत नाही. कथा कीर्तनामध्ये निद्रा येते. का निद्रा येते? तिथं माया जकडते. तसेच कंसाच्या त्या बंदीखान्यात जी होते ना, त्यांचेच वंशज असावेत हे असं मला वाटतंय. कथेमध्ये झोपू नये. का झोपू नये? इथं भगवंताचं वास्तव्य आहे. भगवंत प्रगट झाला याचा अर्थ तुम्हाला ते सहन झालं नाही, म्हणून मायेनं जखडलं, मायेनं झोपीत ठेवलं तुम्हाला. जिथं भगवंत प्रगट झालाय त्या ठिकाणी झोपायचं नाही बरं का, त्याचं दर्शन करावं महाराज. कथेचं दर्शन असं आहे महाराज. पंढरपूरला गेल्यानंतर 2 दिवस लाईनीला लागल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाला बघता, मला सांगा त्याच्यात लाभ आहे का दर्शनाला न जाता एखाद्या कीर्तनाला बसला तिथं लाभ आहे? दर्शनाने जितका लाभ होतोय तितका लाभ होतो का? कथा कीर्तनानं जितका लाभ होतो तितका दर्शनानं तरी लाभ होतो का? होत नाही. का? कारण कलियुगामध्ये कथा ही भगवंताचा अधिष्ठान आहे. ग्रंथ कशा करता दिलेला आहे? मग जर वाऱ्याच करायच्या, तीर्थच करायच्या, तिथं जाऊन सगुण रूपात जर त्याला पाहायचं तर मग हे कशा करता दिलेलं आहे? हे मूर्तिमंत भगवंताचं स्वरूप आहे. परिवर्तनासाठी दर्शन आवश्यक नाही, परिवर्तनासाठी श्रवण आवश्यक आहे. का? त्यानं जीवनात परिवर्तन होते. दर्शनानं एखाद्या वेळेला लाभ होईल की नाही सांगता येत नाही, पण कथा कीर्तनानं लाभ झाल्याशिवाय राहत. झोपी गेली माता सती, आणि झोपी गेल्याच्या नंतर कधी उठली? कथा समाप्त झाली. त्यानंतर शंकरानं हलवली. ती म्हटली झालं, मेला रावण, चला, आणि जाऊ लागले. आणि जाऊ लागताना मग आता इथं उपमा पहिली काय दिली होती तुलसीदासांनी? कथा ऐकायला येते म्हणून हिला संग सती जगत जननी भवानी म्हटलं. पण जाताना काय म्हणतात माहितीये का? जाताना म्हणतात चली जाय दक्ष कुमारी. दक्ष म्हणजे हिचा बाप, हा अहंकारी होता. आणि जाताना कोण आहे? ही येताना मात्र जगजननी होती, पण जाताना कोण आहे? त्या अहंकारी दक्षाची एक पोरगी आहे. जी चाललेली आहे ती कोण आहे? ती अहंकारी, हिचा बाप अहंकारी आहे, आणि त्या दक्षाचीच ही पोरगी आहे. ही चाललेली ती आहे. एवढा त्या ठिकाणी पात्रता कमी केली तुलसीदासांनी ग्रंथात तिची. नंदिकेश्वराच्या वाहनावरती 2 जण सज्ज झाले, आणि जात असताना मुद्दाम नंदिकेश्वराला कुठून नेलं शंकरानं माहितीये का? हिच्या मनात संदेह निर्माण झाला हे कळालं. पण जाता जाता हिला रामाचं स्वरूप दाखवतो. आणि त्याच वेळेला बघा की प्रत्येक कल्पात रामायण घडतंय बरं का, असं काय नाही, प्रत्येक कल्पामध्ये रामायण घडतंय. आणि त्याच वेळेला रामचंद्राच्या पत्नीचं सीतामातेचं हरण झालं होतं. हा प्रसंग ज्या वेळेला घडला त्यावेळेला हरण झालं होतं सीतामातेचं, आणि रामचंद्र वृक्षांना, वेलींना, दगडा फुलांना कवटाळून रडत होते की माझी जानकी कुठं पाहिली का?
आणि हा प्रसंग कुठं चालू होता तर नाशिकच्या जवळ मनमाड नावाचा किल्ला आहे. त्याच्यावरून जात असताना नंदकिशोरावरनं सती आणि भगवान शंकर यांनी खाली पाहिलं तर रामचंद्र लक्ष्मण खांद्यावरती धनुष्यबाण आहे आणि आपल्या पत्नीचा शोध घेत जात होते. तर तिथूनच काही अंतरावरती पंचवटी आहे, तिथूनच सीताहरण झालेलं होतं. मनमाड त्याजवळ तो अनकाई नावाचा किल्ला आहे, तो त्याच ठिकाणी आहे. जात असताना भगवंताचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर तिथनं जयघोष शंकर परमात्म्यानं केला. सच्चिदानंद स्वरूप श्रीराम की जय, श्रीराम की जय. हा जयघोष केल्याच्या नंतर सती खडबडून जागी झाली, म्हणे राम की जय. कुठं आहे तुमचा राम? तर ते काय खाल्लं चालत चाललेलं आहे. आणि पाहिलं स्वरूप तर म्हणे वल्कल वस्त्र धारण केली, जटेचा मुकट बांधलेला आहे, अंगाला थोडं राख फासलेलं आहे, भस्म धारण केलेलं आहे, उभई पुंड आहे. बघितलं त्याच्याकडं काय करत चाललेला आहे तर मग सीतेचं हरण झालेलं आहे. आणि तिला तिथंच प्रश्न पडला, कथा ऐकलीच नव्हती ना तिनं. तिथं तिच्या मनात संदेह निर्माण झाला की बाबा याचं नाव माझ्या नवऱ्याच्या तोंडात आहे. हे ज्याची पत्नी पळून गेल्याच्या त्याची पत्नी सोडून गेल्याची किंवा त्याची पत्नी हरण झाल्याच्या नंतर त्याला माहिती नसावं की माझी पत्नी कुणी हरण केली. त्याला हे माहिती नसावं की माझी पत्नी कोणत्या दिशेला गेली आणि कुणाला कवटाळतोय तर वेलींना कवटाळतोय, झाडांना कवटाळतोय, दगडांना कवटाळतोय, पशु पक्ष्यांना विचारतोय की माझी जानकी कुठं पाहिली का. हा राम आणि हे राम माझ्या पतीच्या मुखात आहेत. संदेह निर्माण झाला. प्रभू सच्चिदानंद तत्व आहे ना हे, मग सच्चिदानंद म्हणजे जे सदा आनंद रूप आहे, ज्याला अच्छिदानंद तत्व म्हटलेलं आहे. आणि आनंद कधी निराश कसं काय होऊ शकतंय? तुमचा परमात्मा जर सच्चिदानंद आहे, आनंद स्वरूप आहे, तर तो झाडावेलींना कवटाळून का रडतोय? त्याला माहित नाही बायको कोण नेली. संदेह निर्माण झाला. त्यावेळेला शंकर परमात्मा म्हणतात, जो तुम रे मन अति संदेहो तो की न जाय परीक्षा लेहो. सते तुझ्या मनामध्ये जर संदेह निर्माण झालेला आहे तर माझ्या भगवंताची परीक्षा घेण्यासाठी जाऊ शकतेस. गेली परीक्षा घेण्यासाठी गेली बरं का. पण परीक्षा घेण्यासाठी सतीनं चूक केली. काय चूक केली सतीनं? सतीनं परीक्षा घेण्यासाठी सीतेचं रूप घेतलं. सीतेचं रूप घेतलं आणि एका दगडावरती बसली. कुठं बसली? रामचंद्र लक्ष्मणराय त्याच ठिकाणावरनं पुढं पुढं येत होते विचारपूस करत. त्याच्याच पुढे एका दगडावरती ही बसली. आणि बसली असता हिच्या मनामध्ये आता परीक्षा कशी घ्यावी तर सीता म्हणून जर माझ्या जवळ आलं तर थोतांड आहे, नवऱ्याला जाऊन सांगेल ह्याचं भजन बंद करा. हे राम याला पत्नी ओळखता आली नाही, मलाच बिलगले ना, मलाच सीता म्हणून माझा हात धरलाय ना, मी जाऊन माझ्या पतीला सांगणार की याचं भजन बंद करा. थोतांड आहे. हा राम तो सच्चिदानंद तत्व नाही, हा राम तो परमात्मा नाही, हा राम तो ब्रह्म नाही. म्हणून सती बसलेल्या सतीच्या मनात आनंदाच्या बोकड्या फुटू लागल्या की हा माझ्या पतीच्या मुखातून याचं भजनच बंद करते, माझ्या पुढे यावं यानं मला सीता म्हणावं. खरंच जर देव असेल बघूया तरी हा कोण आहे, सच्चिदानंद खरंच आहे का तो केवळ राम आहे? आणि प्रभू परमात्मा आले. महाराज लक्ष्मणानंच ओळखली की ही सती आहे. रामरायला कळलं नसतं का? येता येता लक्ष्मणानंच ओळखली. समोर बसली होती तरी इकडे तिकडे बघत होते. आता समोर बसलेली वस्तू दिसत नसेल का तरी सुद्धा तिच्याकडे पाहतात आणि इकडे तिकडे बघतात. सतीला वाटलं हा काय प्रकार आहे, बघतात पण माझ्याकडे आणि इकडे तिकडे बघतात. पण शेवटी येऊ लागले. रामचंद्र हातामध्ये धनुष्य बाण थोडा सावरला खांद्यावरचा आणि रामचंद्र पुढं पुढं पावलं टाकत येऊ लागले. त्यावेळेला सतीमध्ये आता फसलं, आता कदाचित सीता म्हणूनच माझ्या जवळ येत असेल. आणि पावलं टाकत टाकत रामचंद्र परमात्मा आले आणि सतीच्या चरणावरती साष्टांग दंडवत केलं आणि शब्द उच्चारला, आई तू एकटीच आलीस का? माझे वडील कुठे आहेत? आणि तिथून ती गायबच झाली. का गायब झाली? ज्या अर्थी मला माता म्हणते त्या अर्थी यानं ओळखलं मी कोण आहे. ज्या अर्थी माझ्या पाया पडते त्या अर्थी हे खरंच सच्चिदानंद तत्व आहे. मग अशा लीला का करतय? ओळखलं ना, अदृश्य झाली. तिथून अदृश्य झाली. ती कैलास पर्वतावरती आली. आणि आता बघा, सती पतीशी खोटं बोलली. त्याच ठिकाणी पातिव्रत धर्माचा क्षय झाला सतीचा. शंकरानं विचारलं की सती गेली होतीस परीक्षा घ्यायला? त्यावेळेला सती म्हणते नाही, तुम्ही वर्ण नमस्कार केला, मी जरा जवळ जाऊन पाया पडून आले. दडदडीत खोटं बोलले. शास्त्र सांगतंय दोघांमध्ये समतोल जर बिघडला तर प्रपंचाचे नुकसान व्हायला चालू होते बरं का. इथूनच प्रपंचाचे नुकसान झाले दोघांचे. पतीशी खोटं बोलली की मी परीक्षा घेण्यासाठी गेली नाही, मी दर्शन घेण्यासाठी गेली. पण
ते तत्व साधाय का शिवतत्व त्रिकालदर्शी आहे. त्यानं ओळखलं की सीतेचं रूप घेऊन गेली होती. ज्या अर्थी मी रामाचं भजन करतोय, रामाचं पूजन करतोय, त्या अर्थी रामचंद्र माझा पिता आहे. आणि ही रूप कोणाचं घेऊन गेलेलं आहे तर सीतेचं. सीता ही माझी माता आहे. आणि मातेचं रूप घेऊन जी गेलेली आहे तिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवावा कसा ठेवावा. आता मी पत्नीत्वाचा संबंध, आता जर मी हिच्या जवळ गेलो तर कोणत्या भावनेनं जाऊ? माता म्हणून जाऊ का पत्नी म्हणून जाऊ? नाही, ही बिघडली. हिनं चूक केली सतीनं. नुसतीच चूक नाही तर महाचूक केली. परीक्षा महाराज कोणाची घ्यावी? ताऱ्यानं कधी सूर्याची परीक्षा घ्यायची नाही बरं का. कधीच घ्यायची नसती ताऱ्यानं सूर्याची परीक्षा. परब्रह्म असणारा तत्व आहे ते. संदेह निर्माण करायची गरजच नव्हती. पण किती मोठी चूक केली तर जाताना सीता झाली. आता हिच्याशी मी संबंध पत्नीत्वाचा ठेवू शकत नाही. म्हणून सती वाम भागावरती बसायची सतीला सवय होती, उजव्या मांडीवरती शंकराच्या. मग उजव्या मांडीवरती येऊ लागली त्यावेळेला शंकरानं आसन बदललं. शंकर समोर बसले आणि सतीला तिथं बसवली. सन्मुख शंकर आसन दिन्हा. तुलसीदासजी म्हणतात की वाम भागावर आसन दिलं नाही. आसन कुठं दिलं तर आसन सन्मुख दिलं. सन्मुख शंकर आसन दिना. समोर बसायला सांगितलं तिला. समोर बस म्हटले. तिला कळे ना नेमकं की आतापर्यंत वाम भागावरती मी बसत होते, पण मला आसन बदलून मालकानं समोर का बसायला सांगितलं असावं. आणि त्याच वेळेला सत्य लोकांमध्ये घंटानाद होतो. कशाचा घंटानाद असतो हा तर सतीच्या वडिलाला दक्षाला प्रजापती नावाचं पद प्राप्त झालं असतं आणि त्याचा सत्कार असतो सत्य लोकांमध्ये. आणि सगळ्या देवांना सांगितलेलं असतं की आता सत्कार करण्यासाठी या. आणि त्यावेळेला तिथनं अदृश्य होता शिव परमात्मा. सत्य लोकांमध्ये जाता सगळ्या देवांची सभा भरलेली आहे. ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातनं निर्माण झालाय बरं का हा दक्ष. अंगठा हा दंभाचं प्रतीक आहे. म्हणून जाणकार जप करत असताना अंगठ्यानं कधीच मनी खाली घेत नाही. जे जाणकार जप करणारी माणसं असतात, जे शास्त्र ज्यांना माहिती असतं त्यांना माहिती असतं की जप करत असताना अंगठा कधी आडवा घ्यायचा नाही. अंगठ्यानं कधीच मनी खाली घालायचा नाही. का? अंगठा दंभाचं प्रतीक आहे. कोणालाही अवहेलना करत असताना आपण काय दाखवतो? ठेंगा. याचा अर्थ अंगठा दाखवतो आणि त्याला काय करतो तर समोरच्याचा अपमान करतो. का? हे अहंकाराचं स्वरूप आहे. म्हणून याला जप करत असताना कधी मनी खाली घ्यायचा नाही हा भाव आहे त्यातला. म्हणून जाणकार जे जप करणारे असतात ना ते अशी माळ धरतात आणि या बोटानं मनी खाली घेतात. तसा ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातनं प्रजापती या दक्षाचा जन्म झाला. आणि आता मुलगा असल्यामुळं त्याला ब्रह्मदेवानं ठरवलं की प्रजापती पद द्यावं. प्रजापती पद दिलं आणि तिथं दक्षाचा जय जयकार झाला. त्यावेळेला फुलं टाकायला सगळे उठले, पण 3 जण बसले. कोण कोण बसलं होतं तर ब्रह्मदेव बसले होते, विष्णू बसले होते आणि शंकर बसले होते. आणि सगळे उठल्याच्या नंतर महाराज सत्कार मूर्ती जो आहे बघा, साहेब जर आता आम्ही नोकरदार माणसं आहे, साहेब जर ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर त्याला उभा राहून काय गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून वगैरे हे सर्व करावं लागतं. हे जे केलं नाही, उभा राहून सन्मान जर साहेबाला दिला नाही तर मग काय होतं हे नोकरदाराला जाऊन विचारा. पण तो साहेब ज्या वेळेला आतमध्ये ऑफिसमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला किती जण उठले हे बघत नाही. मी आल्या आल्या कामात कुणाचं लक्ष नाही, किती जण बसले याच्याकडे त्याचं लक्ष असतं. 3 जण बसलेले दिसले. कोण कोण बसलेलं दिसलं तर शंकर परमात्मा बसलेले दिसले, विष्णू बसलेले दिसले आणि ब्रह्मदेव बसलेले दिसले. 3घांच्याकडे लक्ष गेलं बसलेल्यांच्याकडे. आणि मग दक्ष प्रजापती म्हणतोय की ठीक आहे ब्रह्मदेव बसला काही हरकत नाही. का? माझा जन्म ब्रह्मदेवाच्या अंगठ्यात नाही, म्हणजे ब्रह्म माझा पिता आहे. लेकाच्या सत्कारासाठी पित्यानं उठावं शास्त्र सांगत नाही. पित्याचा मान मोठा आहे, पित्यानं नाही उठलं पाहिजे सत्कारासाठी मुलाच्या. त्यामुळं बाप बसला काही अडचण नाही, ठीक आहे म्हणे वडिलांना बसू दे. दुसरं पाहिलं नारायणाकडं तर नारायणाच्या नाभीतनं कमळ आणि कमळातनं ब्रह्मदेवाचा जन्म. म्हणजे ब्रह्मदेवाकडनं जर मी उत्पन्न झालोय पण ब्रह्मदेव कोणाकडनं उत्पन्न झाला याच्याकडनं, म्हणजे नात्यानं ह्यो माझा आजा लागतोय. कोण? नारायण. त्याच्यामुळे बापापेक्षा याचा दर्जा मोठा आहे म्हटला. त्यामुळे हाही बसला काही हरकत नाही. पण शंकराकडे पाहिलं त्यावेळेला हे माझा जावई लागतोय. नात्याच्या संबंधानं पाहिलं, पदाच्या संबंधानं पाहिलं नाही. काय म्हटलं? हा माझा जावई लागतोय. ह्यानं का बसावं? सासऱ्याच्या सन्मानासाठी हा जावई काय उठला नाही, यानं उठायला पाहिजे होतं. अर्थात
याला मी माझी मुलगी दिली. सगळे मला सांगत होते की वैरागी आहे, जटाजूट धारण करणार आहे, गळ्यात साप घेऊन फिरणार आहे, अमंगल वेश आहे, याचं काळीवर शेत नाही का पांढरीवर घर नाही, असा असणारा जावाई करू नकोस. तरी सुद्धा माझ्या मुलीसाठी मी जावाई स्वरूपामध्ये याला प्राप्त केला, याला सन्मान दिला. प्रजापती दक्षाचा जावाई म्हणून मी याला सन्मान दिला. आणि माझ्या सन्मानाकरता हा उठला नाही आणि तिथंच राग आला. इतका राग दक्षाला आला. सभेत काय म्हटला माहितीये का, भागवतात त्याचं वर्णन आहे. सभेत पहिला शब्द शंकराला त्यानं उच्चारला, मरकट लोचन, म्हणजे माकडाच्या डोळ्याच्या. कोण म्हणतंय? कोणाला? दक्ष अहंकारी. कुणाला म्हणतोय? तर शंकराला म्हणतोय, हे मरकट लोचन, माकडाच्या डोळ्याच्या, तुला दिसत नाही तर सासऱ्याचा सन्मान चालू आहे आणि खुशाल खाली बसला. त्यावेळेला शंकर रामनामात व्यस्त होते. रामनामाची समाधी शंकराला लागली होती. शंकर डोळे उघडायला तयार नाहीत आणि त्यांना अमंगल अनेक शिव्या शंकराला द्यायला चालू केला. त्यावेळेला तिथं नंदिकेश्वर म्हणजे नंदी हे जे भगवंताचं वाहन आहे ते आडवं झालं. खबरदार दक्षा, अरे कुणाला बोलतोस तू? सगळ्यात महान असणार हे पद आहे तुझ्या बापापेक्षा, या नारायणापेक्षा यांना जन्म देणारा शिवतत्व आहे. शिवतत्व हे सगळ्यात महान आहे. त्याला सन्मानाची त्याच्याकडनं अपेक्षा करतो, पाया पड आणि माफी माग, तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. त्यावेळेला मीपणाचा अहंकार एवढा जागृत झाला. त्यावेळेला नंदिकेश्वरानं शाप दिला, दक्षा इतका मी 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 करू नकोस, तुला मे 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 करणाऱ्या बोकडाचं मस्तक लागल. कारण बोकडाच्या तोंडात सुद्धा मय 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 असत, हा मी. आणि तसंच होतं महाराज, तुला बोकडाचं मस्तक लागलं जाईल. हा नंदिकेश्वर शाप देऊन टाकतात त्याला. आणि शाप दिल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी मग जावयाचा राग असा येतो त्याला की ह्याचा अपमान कसा करावा. याचा अपमान करण्यासाठी सत्कर्म करण्याचा प्रयत्न करतो. कोणतं सत्कर्म? तर यज्ञाचं नियोजन करूया. बघा, काही काहींचा सत्यनारायण हा शेजारच्याची अवहेलना करण्यासाठी असतो बरं का. लक्षात ठेवा. मोठं घर बांधलं, का बांधलं? तुम्हाला झोपायला किती आडोसा लागतो, पण मोठं घर तुम्ही का बांधलं? तर शेजारच्याचा मजला झाला. आणि हा शेजारच्याचा झालेला मजला तुम्हाला सहन झाला नाही. त्याच्यामुळं दुसरीकडनं कर्ज काढलं, कर्जबाजारी झाले. पण याच्यापेक्षा सुद्धा मोठं बांधणार म्हणून तुम्ही मोठं घर बांधलं. त्याच्या सत्यनारायण तुम्ही ठेवला, वास्तुशांती ठेवली. का? याला अवहेलना दाखवण्यासाठी. त्यानं 500 माणसं सांगितली, मी त्याच्यापेक्षा 1000 सांगतो. हे सत्कर्म आहे का? कुणालाही निंदक धारण करण्यासाठी किंवा कुणाची अपमान करण्यासाठी, कुणालाही अवहेलना कुणाची करण्यासाठी तुम्ही यज्ञ करे, तुम्ही सत्यनारायण करा, नाही तर काही करा. सत्कर्म जरी करत असला तरी सुद्धा तिथं दोषच आहे. ते सत्कर्म असू शकत नाही. दुसऱ्याची जिथं निंदा आहे ते सत्कर्म असू शकत नाही. काय करतोय दक्ष? दक्ष म्हणतोय महायज्ञाचं निमंत्रण देतो सर्वांना, माझ्या दारात यज्ञ स्थापन करतो आणि या यज्ञामध्ये त्रिभुवनाला निमंत्रण देणार, पण माझ्या जावयाला निमंत्रण देणार नाही. हाच त्याच्यासाठी अपमान ठरेल. आणि महायज्ञाचं नियोजन केलेलं आहे. महायज्ञाने त्या ठिकाणी नारदाकडनं सर्वांना सांगितलेलं आहे. इंद्र पदावरती निमंत्रण गेलेलं आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ तिन्ही त्रिभुवनात जितके लोक आहेत, नर, नारी, किन्नर, नागवंशी, गंधर्व, स्वर्ग लोकातले देव, पाताळातले भूत, खेत, पाताळातले असुर, सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे. पण कैलास पर्वतावर निमंत्रण दिलेलं नाही दिलं. कैलास पर्वतावरती निमंत्रण, कैलास पर्वतावरती निमंत्रण दिलेलं. बघा, आता या ठिकाणी तर भगवान परमात्म्यानं संबंध सोडलाच होता. एखादा ब्रह्मसभेत अपमान झालेला पत्नीला येऊन सांगितलं असतं बरं का, काय शंकराचं धैर्य आहे. तुझ्या बापानं अपमान केला, एक शब्द सुद्धा बोलले नाही. आज जर हे वातावरण असतं तर पहिला नवरा घरात येतोय, सुटकेस भर, तुझ्या घरात जाऊन आलो मी, हे बोलणं तुझ्या बापाचं, हे बोलणं भर सुटकेस, मी घालवा येणार नाही. भावाला बोलव नाही तर बापाला बोलव, जा घरी. योग्य सन्मान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुझ्या बापाचं आणि भावाचं थोबाड पाहणार नाही. ही आजच्या जावयाची भाषा. पण महादेवराव आहे ते तरी सुद्धा अहो मरकट लोचन म्हटला, अमंगल म्हटला त्याला, अमंगल वेशधारी, तरी सुद्धा येऊन पत्नीला सांगत नाही की तुझ्या बापाने इतका इतका माझा सत्य लोकात अपमान केला म्हणून. येऊन समाधिस्थ झाले येऊन समाधिस्थ झाले. पण सतीच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला की का माझ्याशी हे बोलत नसावेत. महाराज, नवऱ्यानं ज्याचा त्याग केलेला आहे, नवरा ज्या बाईला दूर हो म्हणतोय, तिनं ठरवावं की समाजाकडनं मला काय मान्यता प्राप्त होत, नाही प्राप्त होत. वैधव्य धारण केलेली महिला ज्या पद्धतीनं असते, फक्त काय कपाळावर कुंकू नाही तिच्या, पण तिला सभेमध्ये मान सन्मान प्राप्त होत नाही. का? नवऱ्याचा अधिकार नाहीसा झालाय. तसं बाबा मला पती माझा विचारत नाही, का विचारत नाही? त्याच्यापेक्षा मरण बल
मरणासन्न अवस्था प्राप्त होण्यासाठी सती ही मनोमन विचार करते की बाबा का माझ्याशी बोलत नसतील, हे माझं सौभाग्य माझ्याशी का बोलत नसतील. पण तिच्या मनात हे आलं नाही की मी सीतेचं रूप घेऊन गेले होते. हेच आलं तिच्या मनात की हे माझ्याशी बोलत का नसते, एवढंच फक्त मनात आलं. आणि त्याच वेळेला सती पाहते तर कैलासाच्या वरनं विमानं जाताना दिसली. आता या देवांना जाण्याला दुसरा मार्ग नव्हता का बरं? दुसरीकडनं गेले असते, पण विमानं कुठनं जातात सर्वांची बघा. हे देव सुद्धा उच्च निवास नीच करावा असा, हे देव सुद्धा उंचावर वास करणार, पण नीच वृत्तीचे किती आहेत बघा, किती नीच वृत्ती. दुसरीकडनं यांना जाता येत नव्हतं, पण वाहनं कुठनं नेलेली आहेत? वाहनं कैलास मार्गाने नेली. का? कारण याला कळावं की तुझ्या सासऱ्यानं आम्हाला बोलवलं पण तुला बोलवलं नाही. देवांना वाटलं की हे याला हीच संधी आहे, शंकररावाला कोणी बोललेलं नाही आतापर्यंत. पण काय पट्ट्याचं धाडस सत्यलोकामध्ये शंकररावाला बोलला. शंकराकडे महाराज तिसरा डोळा उघडला तर काय होतं हे सर्वांना माहित आहे. आतापर्यंत कोणी एवढं बोललं नाही, तो बोलला आणि त्याचा सन्मानासाठी आपण चाललेलो आहे म्हणून अहंकार देवांना सुद्धा झाला. देवांनी ठरवलं की कैलासावरनं विमानं न्यायची. कळू दे याला की गावाला सगळ्या निमंत्रण दिलं पण माझ्या घराला निमंत्रण दिलं नाही. आई काही काही लोकांची सवयच असते बरं का. गावात कट्टर दोन कुटुंबाची भांडणं आहेत, पाटलाची आणि देशमुखाची. कट्टर भांडणं आहेत. माहिती आहे रामरावाला की पाटलानं देशमुखाला निमंत्रण दिलेलं नाही, माहित आहे. पण ते रामराव काय करतंय, जाताना सरळ अंगानं जात नाही निमंत्रणाकडे, ते देशमुखाचं घर वाजवतंय. त्यामध्ये काय झालं, तुम्ही येत नाही का? आणि कुठं? अहो पाटलाच्या वाड्यावर आज जेवण आहे, जा की म्हणे तू बायका पोरं घेऊन, उपाशी मरत असशील तर. या आगीत रॉकेल नाही का बरं? माहिती आहे या दोघांचं वैरण, याला निमंत्रण नसेल पण मुद्दाम त्याचं दारा वाजवायचं आणि चल की म्हणे तिकडं, तुला जेवाय बोलवलं नाही का? कड्या कुलप लावून तूच जा की, अशी काहींना सवय असते. तुला निमंत्रण आहे बाबा तू जा, पण जाताना कैलासाचा मार्ग का निवडला? कारण शंकराला हिनत्व द्यायचं होतं देवांना सुद्धा. आणि देवांगना बघा, खाली देवांगना सतीला विमानातनं जाताना म्हणतात, बाई आम्हाला तर वाटलं तू 4 दिवस आधी गेले असशील. तुझ्या बापाच्या घरी कार्यक्रम, माहेरात कार्यक्रम असताना नवऱ्याच्या जवळ अजून का बरं बसलीस तू? तुझ्या माहेरात कार्यक्रम आहे ना. म्हणजे कसला कार्यक्रम आहे? तर मग महायज्ञाचं निमंत्रण सर्वांना गेलेलं आहे आणि यज्ञ आहे म्हणे तुझ्या माहेरामध्ये, उत्सव चाललेला आहे, कितीतरी कालापासून उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवाचे सांगताय म्हणे आज असं. मग पतीला आपल्या प्रश्न विचारते की का हो, कोण सांगावा घेऊन आलं होतं का माहेरावरनं माझ्या? ते म्हणे कोणीच नाही. म्हणे मी जाऊ का? कुठं? बापाच्या घरी. काय संबंध राहिला तुझा आणि बापाचा? आता निमंत्रणाची गरज पाहिजे होती. मुलीला निमंत्रणच पाहिजे असतं बरं का. का निमंत्रण पाहिजे असतं? मुलगी ही माहेरची पाहुणी असते. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात की ज्या वेळेला कन्यादान केलं जातं, कन्यादान करत असताना बापानं मध्यस्थी देवाला धरलेलं असतं. देवाला कन्यादानाच्या मध्यस्थी धरले. कन्यादान बापानंच करावं बरं का. आपल्या इथं घाण सवय आहे, आपण भांडी घेतली, कुणी तिजोरी घेतली असेल, कुणी काय, म्हणजे ज्यानं मोठं काही लेकीला घेतलं त्याला कन्यादानाचा अधिकार आहे. अरे बाबा, साळंकृत कन्यादानात येतो पृथ्वीदाना समानानं. का पुण्य वाया घालताय हे तुम्ही? ज्या बापानं पोचलेलं आहे त्या बापानंच कन्यादान करावं, इतरांना कन्यादानाचा. अरे कन्यादानाला मुकला जन मामाला अधिकार दिला, चुलत्याला अधिकार दिला, हे अधिकाराचे धनी नाहीत. कन्यादानाचा खरा अधिकारी बापच असतो. आणि कितीतरी आपल्या भागातल्या बापाने कन्यादानासारखा पृथ्वीदानाचं पुण्य हे वाया घालवलं. का संबंध तुटतो लेकीचा आणि बापाचा? कन्यादान करत असताना पाणी सोडणं म्हणजे तिचा त्याग करणं. आजपासनं ही माझी नाही, आजपासनं ही तुमची झाली. देवाला मध्यस्थी धरून देवाच्या खालनं धार सोडली जाते, तिच्या हातावर पडली जाते. अहो कन्यादान केल्यानंतर बापाचा लेकीचा संबंध किती तुटतो. ती लेक जर सासरला नांदाय गेली, दुसऱ्याच दिवशी जर मिली तर माहेरला तिचं प्रेत येत नाही का? बापाला सुतक लागत नाही. प्रेतही तिचं माहेरला येत नाही, बापाला तिचं सुतकही लागत नाही. एवढा संबंध बाप लेकीचा तुटतो. म्हणून तू पाहुणी आहेस, तुला निमंत्रणाची गरज पाहिजे होती. बापाचा तुझा संबंध कधीच तुटलेला आहे. सती निमंत्रणाची गरज हवी होती, पण निमंत्रण का आलं नाही मला माहिती नाही. पण निमंत्रणाशिवाय जाऊ नकोस बरं का. निमंत्रण आलेलं नाही म्हणजे अपमान करण्याचा हेतू असावा. तरी सती म्हणते माझ्या बापाचं घर आहे, माझ्या बापाच्या घरी गेलं पाहिजे. नाही, शास्त्र सांगतंय कुणाच्या घरी कुणी जावं, मुलानं आई वडिलांच्या घरी जावं, पण लेकीनं बिना नांदायला गेलेलं लेकीनं बिना निमंत्रणाचं कधीच माहेरला जावं. तुलसी उस घर मत जइयो,
जाऊ नकाच म्हणतात तुलसीदासजी. बरसत कंचन नीर, कांचन म्हणजे सोनं. अहो ज्या घरात सोन्याचा पाऊस पडत असे ना का, पण तुम्ही गेल्यानंतर जर तोंड त्यांची वाकडी होत असतील तर तिथं सोन्याचा पाऊस का पडेना, पण तिथं जाऊ नका. तहा जाई कल्याण न होई. शंकर परमात्मा सांगतात की तिथं गेल्यानंतर सती अहित होणार आहे, कल्याण होणार नाही. नाही कल्याण होणार. काही काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत बरं का, काही काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. चाहे कितना भी हो प्यारा लड़का, उसे सर पे बिठाना ना चाहिए. तुलसीदासजी म्हणतात कितीही जरी लाडाचा मुलगा असला तरी त्याला डोक्यावर बसवायचं नाही. काय होतं डोक्यावर बसवल्यामुळं? कितीतरी कथा आलेल्या आहेत. धुंदुकारी नावाची कथा भागवतामध्ये येते. आई वडिलांचा लाड त्याला बिघडवायला कारण ठरतो. एक दृष्टांत आहे बघा, जुना दृष्टांत आहे. एक मुलगा एके दिवशी शाळेतनं पेन्सिलची चोरी करतो आणि आपल्या आईला दाखवतो, आई हे बघ म्हणे शाळेतनं मी पेन्सिल आणली. कशी आणली तर दप्तरातनं एकाच्या आणली. आता तिथंच आईनं त्याचं ताडण करायला हवं होतं की तू चोरी केलीस आणि हे पाप आहे, मुस्काटात 2 लावायला पाहिजे होत्या. पण आईनं ते सहन केलं. चांगलंय म्हणे बाळा, तुला पेन्सिल नव्हती. त्या पोरानं दुसऱ्या दिवशी शॉर्पनर आणला. चांगलाय म्हणे बाळा, तुझ्याकडे शॉर्पनरही नव्हता. खोडरबर तिसऱ्या दिवशी आणला. चौथ्या दिवशी वह्या चोरून आणल्या. 5व्या दिवशी पुस्तकं आणली. अशी करत करत महाराज त्याला इतकी घाण सवय मोठं मोठं होत गेला, इतकी घाण सवय लागत गेली. छोट्या मोठ्या त्यानं ब्लेड पान विकत घेतलं आणि खिसे कापू लागला. खिसे कापूनही त्याचं भागेना, त्यामुळे मोठे मोठे दरोडे टाकू लागला. आणि दरोड्यामध्ये एक खून त्याच्याकडनं झाला आणि त्या खुनामध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पण शेवटची इच्छा विचारली जाते प्रत्येक माणसाला फाशीला जो सामोरा जात असतो त्याला. शेवटची इच्छा काय? तो म्हटला मला माझ्या आईचं दर्शन घ्यायचंय. काय म्हटला? मला माझ्या आईचं दर्शन घ्यायचंय म्हटला. आता आईवर प्रेम असणं कोर्टानं सुद्धा मान्य केलं म्हणे बोलवा याच्या आईला. आणि आई समोर आली बरं का. आई समोर येत असताना याचे नेत्र पाझरले. नेत्र पाझरत असताना पहिला यानं प्रणाम केला आणि नंतर महाराज आईला समोर बसवलं. आईची जीभ ओढली आणि आईची जीभ आपल्या दातानं तोडली. आपल्या दातानं आईची जीभ तोडली. का तोडली? आई त्या दिवशी जर या जिभेनं पेन्सिल सहन केली नसती तर आज माझ्यावर फाशी जाण्याची वेळ आली नसती. याच जिभेनं त्या दिवशीची पेन्सिल सहन केली म्हणून आज माझ्यावर फाशी जाण्याची वेळ आली. चाहे कितना प्यारा हो बच्चा उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो लड़की उसे घर घर घुमना ना चाहिए. नारीनं लज्जा सांभाळली पाहिजे, तिनं घरोघरी हिंडलं नाही पाहिजे. किती तुमची मुलगी असू दे चांगली वर्तणुकीनं, पण तिनं घरोघरी नाही फिरलं पाहिजे. चाहे कितनी प्यारी हो लड़की उसे घर घर घुमना ना चाहिए. चाहे कितना बैरी हो भैया पर भेद छुपाना ना चाहिए. अहो भावाच भावाचं वैर हे शास्त्रानं सुद्धा मान्य केलं. ठीक आहे, घरामध्ये भांडणं होत असतात, पण घरामध्ये भावाभावात भांडणं कधी होत नसतात. भांडणं कधी होतात? ज्या वेळेला स्त्रिया मध्यस्थी पडतात. घरातल्या माणसातनं भांडणं कधीच होत नाही. रामायण सांगतंय रामाचं राज्य 14 वर्षाकरता लांबलं. ते काय कैकेयीमुळे लांबलं? कैकेयी घरातलीच होती. कुणी भांडण लावलं तर ही कैकेयीच्या माहेरावरनं आलेलं मटेरियल होतं मंथरा. तिनं सगळं बिघडवलं. घरातली माणसं कधी घरात भांडणं करत नसतात बरं का. घरात भांडणं लावणारी ही दुसरी असतात. म्हणून घरामध्ये 2 भिंती पडल्या. कधी पडल्या? लग्न झाल्यानंतर पडल्या. कशामुळे पडल्या? मध्ये आली ती, त्याच्यामुळे पडल्या. तसं शास्त्र सांगतं बाबा, किती तुमच्या जर वाईट प्रसंग जर तुमच्यावरती आला तर त्यातनं तुम्हाला भावाशिवाय कुणीच तारू शकत नाही बरं का. म्हणून भावासोबत कधी गद्दारी करू नका. कितना भी वैरी हो भैया पर भेद छुपाना ना चाहिए. नाही तिथं भेद लपवला नाही पाहिजे. आणि जिस घर आदर मान नाही उस घर पर जाना ना चाहिए. त्या घरामध्ये मग जाऊ नका. जिथं सन्मान नाही त्या घरामध्ये जाऊन कल्याण होण्याची अपेक्षा करू नका. म्हणून सती बुद्धी भ्रमित करून घेऊ नकोस. बापाचं जरी घर असलं तरी सुद्धा जाण्याचा हट्ट धरू नकोस. पण हट्टाला पेटली महाराज सती, हट्टाला पेटली. देवी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यानं तर रूपच धारण केलं चंडिकेचं. एवढी रागावली शंकरावरती, माझ्या बापाच्या घरी मला जाऊ देत नाही तुम्ही, एवढी रागावली. पण आता स्त्री हट्ट, ठीक आहे म्हणे. आता रामानं जे काय पुढे लिहून ठेवलेलं आहे ते तर घडणारच आहे. जा. पण जात असताना सती तुझी जाताना मला पावलं दिसतात, पण येताना दिसतील का नाही याची शाश्वती मी देऊ शकत नाही. परत एकदा सांगतोय, तहा जाई कल्याण ना होई. तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. विनवून जर पती सांगत असेल तरी सुद्धा ऐकत नाही. अर्थात तिची अधोगती आहे.
2 गण तिच्या सोबत दिलेले आहे आणि ही 2 गण आता माहेरला सतीच्या जाण्यासाठी निघालेली आहे. माहेराची ओढ फार लेकीला प्रिय असते बरं का. सती आनंदाच्या उकळ्या सतीच्या अंतकरणात फुटत असतात की बाबा मी आता माहेरी जाणार आहे, तिथं मला माझे भाऊ भेटतील, तिथं मला माझे वडील भेटतील, तिथं मला माझी आई भेटतील. अशा माहेरच्या उकळ्या सतीच्या अंतकरणात फुटत असतात. माहेरचं आणि लेकीचं फार नातं वेगळं आहे महाराज, फार वेगळं नातं आहे बघा. जुन्या काळामध्ये मुलगी पाठवणीला यायची, माहेरावरनं यायची, माहेरावरनं सासरी जायची. पण जात असताना आता गाड्या निर्माण झालेल्या आहेत, पण पहिलं बैलगाडी असायची. बैलगाडी जर असली तर बैलाच्या खांद्यावरती, बैलाच्या अंगावरती झूल तेव्हाच असायची ज्या वेळेला ती गाडी लेकीला नेण्यासाठी आलेली असायची. ती गाडी जर पाठवणीला आलेली असायची तर ते बैलाच्या खांद्यावरती झूल नसायची बरं का. बैलाच्या अंगावर झूल तेव्हाच असायची ज्या वेळेला माहेरवासीन बंधू नेण्याकरता आलेला असायचा. आनंदाचा प्रसंग आहे. वैरण टाकलेली असायची बैलांना त्यावेळेला, का आनंदाचा प्रसंग आहे. पण ज्या वेळेला लेकीला परत माहेरावरनं सासरी पाठवलं जायचं त्यावेळेला हा शोक असायचा. त्यामुळे बैलाला सजवलं नाही जायचं, बैलाच्या अंगावर झूल नसायची, बैलांना वैरण सुद्धा गाड्यात नसायची. आणि त्या गाडीवानाच्या दिशेनं बाईचं तोंड असलं तर सहज माणसं म्हणायची की गाडी कुठून कुठं चाललेली आहे माहित आहे का. कुठून गाडीवानाच्या दिशेनं तोंड आहे तर गाडी सासरवरनं माहेरी चाललेली आहे. का अहो तिला मागचा प्रपंच बघायचाच नाही ना. तिची ओढ कुठं आहे, तिची ओढ माहेरी आहे. गाडीवान कुठं चाललेला आहे तर गाडीवान माहेराच्या वाटेनं चाललेला आहे. त्यामुळे माहेराच्या वाटेनं गाडीवान चाललेला आहे तर ती मागची दिशा पाहत नाही, ती दिशा कोणती पाहते तर माहेराला जाणारी दिशा पाहते. म्हणून गाडीवानाच्या दिशेनं तोंड असलं की ही गाडी सासरवरनं माहेरी चालली. आणि तिचं तोंड जर गाडीवानाच्या विरुद्ध दिशेनं असलं तर लोक म्हणायची ही गाडी कुठनं माहेरावरनं सासरी चाललेली आहे. का माग तिचं तोंड आहे गाडीवानाच्या दिशेनं. गाडीवान कुठं चाललाय, सासरला चाललाय, तिकडे कशाला पाहते ती. इतकी लेकीची आणि माहेराची ओढ सांगितली. एवढी लेकीची आणि माहेराची ओढ असते महाराज. फार सुंदर प्रसंग आहेत बरं का. माहेराला एवढं जाण्यासाठी मुली आतुरतेनं असतात महाराज. त्या ठिकाणी देवा उथंड त्याला आयुष्य मिळू दे, देवा त्याला उथंड आयुष्य मिळू दे रे. माझ्या भावाला माझी माया लागू दे, माझ्या भावाला माझी माया लागू दे, माया लागू दे रे माझी माया लागू दे, माया लागू दे रे माझी माया लागू दे. माझ्या भावाला माझी माया लागू दे, माझ्या भावाला माझी माया लागली. माया लागू दे, भावाला माझी माया लागू दे. उदंड त्याला आयुष्य मिळू दे, त्याला आयुष्य मिळू दे रे. माझ्या भावाला माझी माया लागली, माझ्या भावाला माझी माया लागली, माया लागू दे रे माझी माया लागू दे, माया लागू दे रे माझी माया लागू दे. माझ्या भावाला माझी माझ्या भावाला माझी माया लागू दे, माझ्या भावाला माया लागू दे, माया लागू दे, माया लागू दे. काय भावावरती प्रेम असतं, किती प्रेम आहे महाराज माहेर वासनीचं भावावरती. अहो चालत असताना बहिणाबाई सुद्धा म्हणतात की एखादी महिला तिच्या हातामध्ये 2 तिची मुलं आहेत, खांद्यावरती पिशवी आहे, कदाचित बापानं गरीब घर पाहून दिलेले असावे, 2 वेळच्या जेवणाला ही महाग झालेले आहे, पण आईला पाहण्यासाठी भावाचं कसं चाललंय हे पाहण्यासाठी कुठून तरी पैसे गोळा करते, माझ्या माहेरला जाऊन येते म्हणते.
कुठून तरी पैसे गोळा करते ना मग एसटीत बसते, तिकीट मुलांचं काढते, आपलंही तिकीट काढते आणि माहेरचा रस्ता दिसला, माहेरचा स्टॉप आला, स्टँड बेल वाजली जाते, हे बाई तुमचं गाव आहे उतरा. आणि त्या घाई गडबडीमध्ये एवढी आतुरतेनं माहेरची वाट दिसल्याच्या नंतर सीट खाली काढलेल्या चपला तशाच राहतात, हे भान नाही. गाडी उतरली जाते, एसटी पुढे जाते, तापलेला भर उन्हाळा असतो, रस्ता असा डांबरीचा भाजत असतो, पण तो रस्ता भाजत असताना सुद्धा त्याच्या पायाला तो त्रास देत नाही का? अहो माहेरची वाट आहे ती. माहेरच्या बायका म्हणत असतात की माहेरच्या वरोट्यानं जर बायकांचं डोकं फोडलं तरी त्यातनं रक्त येत नाही. काय भाव आहे त्या माहेरच्या वस्तूंवरती त्यांचा. जात असताना चालत असताना महाराज एवढी आतुरतेनं चालायला लागली ती बाई, तर तिची एका दगडाला ठेच लागते. दगडाला ठेच लागल्यानंतर रक्त कुठे येतं? बोटाला येतं का दगडाला येतं तुमच्याकडे? कशाला येतं? बोटाला रक्त येतं. पण ती बाई दगड उचलते, दगड उचलते, दगड काळजाला लावते, म्हणते बाबा हे दादा तुला काय लागलं तर नाही ना? कशाला विचारते? वेदना हिला झाल्या, हिच्या अंगठ्यातनं रक्त येतंय, पण ती दगडाला उचलून काळजाला लावते, दादा तुला काय लागलं तर नाही ना? का? माहेरच्या वाटेवरचा दगड आहे. बहिणाबाई म्हणतात जी बाई माहेरच्या वाटेवरच्या दगडावर एवढं प्रेम करत असते, ती बाई माहेरच्या भावावरती किती प्रेम करत असेल, किती प्रेम करत असेल. म्हणून माहेराची ओढ ही लेकीला आतुरतेनं लागलेली असते. आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. काळजाला तिनं दगड लावला आणि काळजाला दगड लावत असताना ती विचारते त्या दगडाला, दादा तुला काय लागलं तर नाही ना? नाही लागलं ना? माझ्या माहेराचे वाटे जरी लागू लागे ठेचा, वाटवरल्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. डोळ्यापुढे माहेरची वाट आहे. वेदना तिनं तापून धरल्यात महाराज. जात असताना काहीतरी पिशवीत तिनं घेतलेला आहे. माझ्या भावाची माझ्या 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांना मला हे द्यायचं आहे. आणि गेल्याच्या नंतर महाराज आई आजारी आहे, त्रस्त झालेली आई अंथरुणावर 15 दिवस पडलेली आहे. अंथरुणावर 15 दिवस पडलेली आई मरणाची वाट पाहते. पण मामाच्या तिच्या भावाच्या मुलानं तिच्या कानात जाऊन आजीच्या सांगितलं की आजी आजी हे आजी आजी अगं बघ तरी कोण आले. आणि तिच्या त्या अंधुक झालेल्या दृष्टीनं दारात पाहते तर त्या आईला आपली लेक आलेली दिसते. महाराज कुठनं त्या आईला बळ येतं काय माहिती. मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेली ही आई जी मृत्यूची वाट बघते, ती आई अंथरुणावरनं उठते. नुसती उठत नाही तर पहिली थांब म्हणते, की बऱ्याच दिवसांना आलेली आहेस थांब. ती काय करते तर स्वयंपाकघरात जाते. कुठं भाकरीचा तुकडा आहे का बघते, कुठं भात आहे का बघते. कुठनं बळ आलं होतं तिला. मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेली होती, पण लेकीला कितीतरी दिवसानं बघितलं त्या बाईनं. भाकरीचा तुकडा घेतला तिनं, भाकरीचा तुकडा घेतला, भात थोडा घेतला, तिनं पाणी तांब्यातनं घेतलं, पाणी लेकीच्या पायावर टाकलं. लेकीच्या भोवताना त्या मुलांच्या भोवतीनं तिनं तो 3 वेळा फिरवला. बोट कडाकड मोडली महाराज. मरणार, आज मरणार का उद्या मरणार अशी जिची स्थिती आहे ती दृष्ट काढते लेकीची. काय माहेरची ओढ असेल, लेकीची दृष्ट काढते ती. लेक ज्या वेळेला माहेरी जाते त्यावेळेला आई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत लेकीची पिशवी कधी रिकामी येत नसते, कधीच रिकामी येणार नाही. पण ही दुसऱ्या दिवशी माहेराला गेली. दुसऱ्या वर्षी माहेराला गेल्याच्या नंतर महाराज माहेरला गेल्याच्या नंतर आई तोपर्यंत मरण पावलेली होती. आणि आई ज्याची मरण पावलेली आहे त्यानं समजावं माझा सुखाचा समुद्र आटला, सुखाचा माझा समुद्र आटला असं त्यानं समजावं ज्याची आई मरण पावली. आई मेलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी महाराज तासभर दारात उभी आहे, पण तिला कोण ये म्हणत नाही का तिची दृष्ट काढण्यासाठी आज दारात कोणी नाही. का? जे सुख होतं ते आता माहेरावरनं गेलेलं आहे. सती विचार करते. सती म्हणते बाबा माझ्या माहेरची वाट आहे, मला आई भेटेल, मला माझे भाऊ भेटतील, मला माझ्या बहिणी भेटतील, त्यांची खुशामत मी विचारेल. आणि म्हणून सती माहेरला जाण्यासाठी निघत असताना दक्षानं सक्त ताकीद केली होती की माझा जावई हा मानी पुरुष आहे,
पण कदाचित तो येणार नाही, पण माझी सती ही येण्याची दाट शक्यता आहे. पण हिचा जर कोणी सन्मान केला तर त्याचा मी शिरच्छेद करेन. सतीचा सन्मान वर्ज सांगितला आणि त्यामुळे कुणीही सन्मान करत नाही बरं का, कुणीही सन्मान करत नाही. भाऊ येतात पण भेटत नाहीत बहिणीला, नाही भेटत भाऊ. प्रारब्धावश जर गरीब बहीण झालेली असेल तर तिची अवहेलना कुणी करायची नाही बरं का. लेकीवर सगळ्यांनी रुसावं, पण लेकीवर माहेरच्या माणसानं कधी रुसायचं नसतं, कधीच रुसायचं नाही लेकीनं. माहेरच्या माणसाने लेकीवरती रुसायचं नाही. भाऊ रामायण काय सांगते, प्रपंचाची कथा आहे म्हणून एवढा आतमधून मी तुम्हाला सांगतोय. जर कदाचित सासरला भांडण ज्या लेकीचं झालेलं आहे, ती सासरी भांडण झाल्याच्या नंतर महाराज ती जर माहेरी आली, तिला जर बापानंच हाकललं जा, दिल्या घरी राहा, तिला 2 दिवस ठेवून घ्या, तिची समजूत काढा आणि 4 दिवसानं तिला बापानं तिच्या सासरी पाठवण्यासाठी समजूत काढून न्या. पण पहिल्याच दिवशी जर भांडून लेक आलेली असेल तर तिला लगेच पाठवू नका. पाठवलेला आहे कितीतरी बापांनी, आणि कितीतरी बापांनी लेकीला तसंच पाठवल्याच्या नंतर त्या लेकीला प्रश्न पडतो, जिला माहेरही तुटलं जातं, जिला सासरही तुटलं जातं, तिला आत्मघाताशिवाय, हा देह संपल्याशिवाय मी आता मला दुसरा पर्याय दिसत नाही, ती आत्मदाहाचा, आत्महत्येचा पर्याय स्वीकारते. म्हणून माहेरच्या माणसाने लेकीवरती कधी रुसायचं नसतं. दक्षानं सक्त ताकीद केली, हिचा सन्मान कोणी करायचा नाही, जो सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करेल. सगळ्यांनी आज्ञा मांडली, पण माईनं, आईनं बघितलं महाराज, आईनं बघितलं तिचं नाव आहे प्रसूती. प्रसूतीनं बघितलं की माझी लेक दारात आलेली आहे, आणि प्रसूतीनं आज्ञा मांडली नाही. की काय आज्ञा असेल ते शिरच्छेद वगैरे ते नंतर बघेन, माझ्या काळजाचा तुकडा दारात आलेला आहे आणि मी इथं उभी राहू कडकडून बिलगली. एकच पात्र असं असतं जे निस्वार्थ भावनेनं प्रेम करत असतं, त्या पात्राचं नाव आई असतं. त्या पात्राचं नाव आहे. एका जंगलामध्ये एक मृदंग वादक तालासुरात मृदंग वाजवत असतात, लयबद्ध पद्धतीनं त्याला ठेका देत असतात. पण त्या मृदंगाच्या तालावरती रोज एक बकरीचं पिलू यायचं आणि त्या मृदंगाच्या ठेक्यावर ताल धरायचं, नाचायचं. त्या मृदंग वादकाचा उत्साह आणखी वाढायचा, आणखी मृदंग वाजायचा, आणखी मृदंग, तासभर मृदंग वाजवणारा 4-4 तास मृदंग वाजवायचा. का? जोपर्यंत बकरीचं पिलू नाचतोय तोपर्यंत त्याला मृदंग वाजवावासाच वाटायचं. न राहून बरेच दिवस लोटल्यानंतर त्या मृदंग वादकानं विचारलं त्या बकरीच्या पिलाला की का रे, तुला माझ्या मृदंगातला लय आवडतो, ताल आवडतो का गोडवा आवडतो म्हणून माझ्या मृदंगाच्या तालावरती नाचतोस? ते बकरीचं पिलू उत्तर देतो, तुमचा लय ताल गोडवा यातलं काहीच कळत नाही मला. माझ्या मृदंगाच्या ठेक्यावर नाचतोस कशासाठी? तुमच्या मृदंगाचा माझा संबंध आहे म्हणून नाचतोय. कसला संबंध आहे? तुमच्या मृदंगाला जे कातडं लावलंय ते कातडं माझ्या आईचं आहे. तुमच्या मृदंगाला लावलेलं कातडं माझ्या आईचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेला मृदंगावरती ठेका देता, मृदंगावरती थाप मारता, त्यावेळेला नाचत असताना असं मला वाटतंय आतड्याचा संबंध आहे, मी आईच्या कुशीतच आहे. म्हणून मृदंग वाजवत चला. जोपर्यंत तुम्ही मृदंग वाजवताय तोपर्यंत मला असं वाटतं आईच्या भोवती मी आहे, मग आईच्या मिठीत आहे. म्हणून मृदंग कधी थांबवू नका. एकच पात्र महाराज निस्वार्थ, अहमदनगरमध्ये घडलेली घटना आहे. आदिवासी समाजाची बाई आहे, त्यांना कष्ट हे चुकलेलं नाही. 6 महिन्याचं बाळ आहे, 6 महिन्याचं. कष्ट चुकलेलं नसल्यामुळं खाणीत दगड फोडण्यासाठी हिला जावं लागत होतं. 6 महिन्याचं बाळ घेऊन गेलेलं आहे, उन्हातानाचं. आता खाणीमध्ये काय सावली असणार आहे का? एका दगडावरती तिनं बाळाला 6 महिन्याच्या ठेवलेलं आहे आणि इकडं दगड फोडू लागले 2 जण. पण फोडत असताना रडणारं बाळ अचानक का शांत झालं म्हणून मागं पाहिलं त्या बाईनं, तर काळजाला चिरप्रणा प्राप्त व्हावा, काळजा धस व्हावं अशी एक घटना समोर पाहिली. का बाळाचा आवाज शांत झाला होता? तर बाळाची मान वाघानं दातात पकडली होती. वाघानं बाळाची मान आणि रक्ताची धार लागलेली होती. याचा अर्थ पोरग मेलं होत. माय होती. कोण जर तिथं दुसरी असती तर धावली असती, पण माय होती, आई होती, म्हणून बाळाच्या मांड्या पकडल्या तिला. मांड्या पकडल्या आणि बाघाच्या तोंडात त्या मांड्या उडू लागली. बाबा आता संपवलेलंच आहे. माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार.
आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा उपकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार तडपडत्या उन्हात आन रखरखत्या रानात तडपडत्या उन्हात आन रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या गावात कधी मिळेल कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना सोडविले कष्टाचो भात आई माझी आई मायेचा सागर म्हटलेला आहे महाराज आईला बरं का. निस्वार्थ जगातलं प्रेम करणारं एकच पात्र आहे, त्या पात्राचं नाव आई आहे. पत्नीचं प्रेम आहे पण कुठपर्यंत आहे, जोपर्यंत डोळे तिचे उघडे आहेत ना तोपर्यंत पत्नीचं प्रेम आहे, पण डोळे मिटल्यानंतर ही बालकाकडे तिची दृष्टी आहे, तिला आई म्हटलेलं आहे बरं का. तिला आई म्हटलेलं आहे. तिला आई म्हटलं महाराज अंगावरती काटा येतो. काही काही दृष्टांत ऐकत असताना पेटलेल्या चितेभोवती मुलगा फिरत असतो, पण चितेतनं आवाज येतो. गावकऱ्यांना सांगितलं जातं आईची जळणारी चिता असते, त्या चितेतनं आवाज येतो. तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला अक्कल नाही का, एवढंच माझं पोरगं जरा चितेच्या भोवती पाणी फिरवत बसले, त्याला जरा लांबनं पाणी फिरवायला सांगा, माझ्या चितेच्या ज्वाळा त्याच्या अंगाला भासतात. काय दृष्टांत आहेत महाराज. आईसारखं प्रेम जगात कुणाचं नाही. निस्वार्थी असणारं प्रेम आहे. उडवू दे म्हणे शिर उडवला तर नवऱ्यानं माझं, पण माझ्या सतीला मी बिलगणार आहे. कडकडून बिलगली प्रसूती, कडकडून बिलगलेली असताना सती म्हणते की आई का ग एवढा अपमान, आम्हाला निमंत्रण का गेलं नाही. सर्व वृत्तांत सांगितला जातो. त्यावेळेला सती म्हणते ठीक आहे, माझे पती म्हणतच होते की त्या ठिकाणी गेल्यानंतर कल्याण होणार नाही. मी आता जाणलेलं आहे की माझं या ठिकाणी आल्यानंतर कल्याण नाही, मी कुणाशी भेटणार नाही, मी कुणाशी बोलणार नाही. पण यज्ञ इथं स्थापन केलेलं आहे, त्या यज्ञाचं दर्शन घेते, यज्ञात यज्ञ कुंडातला अंगारा माथ्यावरती लावते आणि परत जाते म्हटली. म्हणून यज्ञ देवाचं दर्शन करता सती गेलेल्या आतमध्ये तर सतीला सभा भरलेली दिसली. या सभेमध्ये सगळ्या देवतांना मान सन्मान दिलेला दिसला. पण सतीनं यज्ञ देवाच्या भोवती यज्ञ कुंडाच्या भोवती पाहिलं की नवऱ्यानं माझ्या पतीला निमंत्रण दिलं नाही, माझ्या पित्यानं, पण कदाचित माझ्या नवऱ्याचं प्रतीक असणारं शिवलिंग तरी यज्ञात कुठेतरी पूजला असेल. म्हणून शिवलिंग कुठं पूजलंय का यज्ञामध्ये, म्हणून सती पाहते तर सतीला यज्ञामध्ये शिवलिंग सुद्धा पूजलेलं दिसलं नाही. यज्ञकर्त्याला सती प्रश्न विचारते, का हो ब्राह्मण बुवा, कोणता यज्ञ असा आहे की ज्या यज्ञामध्ये शंकराला आवाहन न करता कोणता यज्ञदेव प्रदीप्त होतोय आणि कोणता यज्ञ करता या यज्ञाचं फल तुम्हाला देतोय हेच मी पाहते. माझा पती हा मानी पुरुष आहे, महादेव आहे, आणि या माझ्या पतीचं यज्ञामध्ये पूजन न करता यज्ञदेव प्रदीप्त होतोय का आणि तुम्हाला यज्ञाचं फल देतोय का, कसं यज्ञाचं फल देतोय हेच मी पाहते. माझ्या पतीला रुष्ट करता आणि यज्ञ स्थापन करता. यज्ञकर्त्याला बोलत असताना बाप सतीचा पाहतो. दक्ष त्या ठिकाणी येतो. काय अडचण आहे सती, बिना निमंत्रणाची आलीस आणि इथं गडबड करतेस, गोंधळ करतेस, जा रीती हो. सती बापाला प्रश्न करते. एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोणत्या प्रश्नाचं, माझ्या नवऱ्याला निमंत्रण दिलं नाही ते नाही, पण माझ्या पतीचं शिवलिंग या ठिकाणी का पूजलेलं नाही, माझ्या पतीला पूजेचा अधिकार का प्राप्त झालेला नाही, एवढं असं का केलं असेल तुम्ही. त्यावेळेला दक्ष म्हणतो की तो का पूजण्याच्या लायक आहे. कोण म्हणतो तो पूजण्याच्या लायक आहे. अमंगळ असणारा, जटाजूट धारण करणारा, माथ्यावरती जटा, अंगाला भस्म धारण करणारा, चांडाळाप्रमाणे मस्तकांची मुंडकी गळ्यात धारण करणारा, अंगाला राख लावणारा, कुठं जागा ज्याला बघायला भेटत नाही म्हणून स्मशानामध्ये वस्ती करणारा असा तुझा नवरा.
भूताप्रेतांच्या सानिध्यात वावरणारा, त्याला गळ्यामध्ये काही करायला भेटत नाही म्हणून साप घेऊन फिरणारा, नरमुंडाची माळा धारण करणारा, असा अमंगल असणारा, कुरूप असणारा, योगी असणारा, हे सगळे शब्द सतीच्या कानावर पडू लागले. आणि सती म्हणते, हरे हरे बास, आता मात्र प्रत्यक्ष वडिलांच्या तोंडून माझ्या पतीची निंदा मी ऐकलेली आहे. हा देह मी ठेवणार नाही ठेवणार. काय जाऊन नवऱ्याला सांगू मी आता? माझा पती मला सांगत होता की तिथं गेल्यानंतर सती कल्याण होणार नाही, पण गेल्याच्या नंतर जर मला प्रश्न विचारला की काय झालं त्या ठिकाणी, मी हे सांगू की माझ्याच बापाच्या मुखातनं तुमची अवहेलना सहन करून आले. शंकर निंदेनं हा देह माझा बाटलाय म्हटली सती. शंकर निंदेनं बाटलेला देह मला ठेवायचा नाही म्हणून सती यज्ञकुंडाजवळ जाते. या देहाची आहुती देण्यासाठी, हा देह नष्ट करण्यासाठी यज्ञकुंडाजवळ सती जाते. आणि यज्ञकुंडाला सती म्हणते यज्ञकुंडा, तुझ्यामध्ये मी आहुती देणार आहे. पण आहुती देत असताना सती मनोमन शंकर परमात्म्याला प्रार्थना करते की अहो, माझ्याकडनं चूक झालेली आहे. मला तुमचा कदाचित राम तत्व कळलेलं नाही, मला तुमचा राम कळला नाही म्हणून मी घेतलेली परीक्षा रामाची, त्याच्यामुळे कदाचित मला हे भोगायला आलेलं असावं. पण मी आता हा देह सोडणार आहे. नको देवा क्षण हा दुरावा, नको देवा क्षण हा दुरावा, जन्म
नको देवा क्षण हा दुरावा, नको देवा क्षण हा दुरावा, नको देवा क्षण हा. इच्छा करते सती नको नको देवा क्षण हा दुरावा. सत्संगा करता सत्संग मला कळला नाही आणि आता मात्र मला पुन्हा सत्संग ऐकायचा आहे. हा राम मला कळवून घ्यायचा आहे, पण या देहानं शंकराची निंदा ऐकल्यामुळे हा देह अमंगल झालाय, हा बाटलाय देह. या देहाला मी या देहाकडनं आता पुन्हा मला कथा तुमच्याकडनं ऐकायची नाही, मला देह बदलायचा आहे. आणि आता या यज्ञ कुंडामध्ये सती म्हणते मी प्रज्वलित होणाऱ्या या देहाची आहुती देणार आहे. पण हे शंकर परमात्मा, माझे कितीही जरी जन्म झाले, मला मात्र आता माणसाची कन्या करू नका, एखाद्या दगडाची कन्या करा. कारण माणसानं तुमची अवहेलना केलेली आहे, पण दगड देव स्वरूपाला प्राप्त होतो. मला दगडाची कन्या करा, दगडाची मुलगी करा, पण मी माणसाची मुलगी होऊ इच्छित नाही. म्हणून सती मरत हरी सनवरू मागा, जन्म जन्म शिव पद अनुरागा. तेही कारण हिमगिरी गृह जाई, जनमी पार्वती सोतनु पायी. यज्ञ विध्वंस केला जातो त्यावेळेला महाराज यज्ञामध्ये सती प्रदीप्त होते. यज्ञामध्ये सतीच्या ज्वाळा अशा कैलास पर्वताच्या मार्गे जातात. गण सांगतात की भोलेनाथ, आपली आई दक्षाच्या यज्ञामध्ये पडून विध्वंस झालेला आहे, दक्षाच्या यज्ञामध्ये जळून राख झालेला आहे. तांडव प्रलयंकारी महादेव चालू करतात, जटा घेतात, जटा आपटतात. वीरभद्र नावाचा पुरुष प्रगट होतो, काळ भैरव प्रगट केला जातो. त्या ठिकाणी सांगितलं जातं यज्ञ जरी केलेला असेल तर यज्ञ निंदकीय कर्म करण्यासाठी केलेला आहे. जा, एखादं सत्कर्म जरी असलं तरी ते सत्कर्मामध्ये जर पाप कर्म असलं तर ते सत्कर्म उधळून टाक. यज्ञ केलेला असला तर तो यज्ञ निष्फळ कर. यज्ञामध्ये कुणालाही सोडू नकोस, ज्यानं माझी निंदा केलेली आहे. आणि जो जो माझ्या पत्नीचा आणि माझा दुरावा ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्या सगळ्यांना यज्ञामध्ये जे जे उपस्थित आहे त्या सर्वांना शिक्षा दे. वीरभद्र नावाचा पुरुष केलेला आहे. प्रथमतः काय केलेलं आहे, जो यज्ञामध्ये आहुती टाकत होता त्याचं नाव होतं भृगु ऋषी. या भृगु ऋषीची दाढी उपटलीने यज्ञात जाळलेली आहे. तुला कळत नाही, महादेवाशिवाय यज्ञ सफल करतोस तो. यज्ञ देवाची दाढी उपटली, यज्ञामध्ये जाळलेली आहे. आहुती देत असणारा दक्ष प्रजापती यज्ञामध्ये मुख्य यजमान म्हणून होता. यज्ञ स्थापन केलाय, त्याच मुडकं उडवलेलं आहे आणि यज्ञामध्ये जाळलेलं आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रलयंकारी स्वरूपामध्ये शिव परमात्मा प्रगट झालेले आहेत. आणि त्यामुळे हे रुद्र स्वरूप कोणालाही सहन होत नाही, कोणालाही रुद्र स्वरूप सहन झालं नाही. सतीचं जळतं शरीर हातात शंकरानं घेतलेलं आहे आणि तिन्ही त्रिभुवनातले शंकर परमात्मा फिरू लागलेले आहेत. फिरत असताना नारायणाला वाटलं की आता सतीचं जळतं शरीर घेऊन जर त्रिभुवनातनं फिरतात, कदाचित जर सतीसोबत शक्तीसोबत शिवतत्व सामील झालेलं आहे, पण शक्ती दूर चाललेला आहे, शिव कदाचित एकटा राहू शकत नाही, प्रलय होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सती ही नाहीशी झाली पाहिजे. सती आता शंकराकडे राहिली नाही पाहिजे. याच्याकरता काय करावं तर सुदर्शन चक्र घेतले. सुदर्शन चक्राने 108 तुकडे केलेले आहेत. सतीच्या जळत्या शरीराचे 108 भाग झाले. ते 108 भाग जिथं 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 पडले तिथं तिथं शक्तीपीठ निर्माण झाली. सतीचं त्रिनेत्र करवीर पीठात पडलेलं आहे. कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे ना, इथं सतीचं त्रिनेत्र पडलं होतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा महान शक्तीपीठ निर्माण झालेलं आहे. आणि आता यज्ञ सगळ्यांनी प्रसूतीनं त्या ठिकाणी गडगडा विनंती केली महादेवाला की महादेवा, कदाचित माझ्या नवऱ्यानं पाप कर्म करण्यासाठी, तुम्हाला हिनत्व दाखवण्यासाठी यज्ञ केला असेल, पण यज्ञ तर सत्कर्म आहे ना. यज्ञामध्ये अजून सुद्धा यज्ञ करता प्रगट झालं नाही, यज्ञाचं फळ आम्हाला दिलं नाही. ते म्हणजे मीच यज्ञ करता म्हणून प्रगट झालं नाही. यज्ञ विध्वंस केला ठीक आहे, पण यज्ञ कर्त्याला संपवू नका. यज्ञ पापकर्मासाठी का असेना, पण यज्ञाचं नियोजन केलंय. पण ठीक आहे, काय करता तर म्हणजे मुडकं तर जळून राग झालेला याचं, आता काय करावं, नाही जिवंत करा म्हणे याला. मग त्यावेळेला सत्य लोकामध्ये असणारा नंदिकेश्वराचा शाप महादेवाला आठवला. याला बोकडाचं मस्तक लागलं जाईल. बोकडाचंच मस्तक आणलं आणि आपल्या सासऱ्याला लावलं. मी करत होतास ना, कर आता मैं 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 मैं. आणि त्या ठिकाणी बोकडाचं मस्तक लागल्याच्या नंतर तिथं पश्चाताप झालेला आहे आणि नमन करतोय बरं का, स्तुती करतोय. पण स्तुती करत असताना बोकडाचं मस्तक लागल्यामुळं त्या ठिकाणी त्याला काही बोलता येईना बरं का. बघा महादेव कसे आहेत, पत्नीच्या प्रेमासाठी पत्नीनं त्याग केला तर प्रलयंकारी रूप धारण केलं, पण सासऱ्याला बोकडाचं मस्तक पाहिलं. हेच आहे ते जे मला मरकट लोचन म्हटलं होतं. बोकडाचं मस्तक सासऱ्याला लागलेलं पाहिलं, खदखदून हसू लागले.
भगवंत हसायला लागले, त्यामुळे स्तुती भगवंताची दक्ष करू लागला. दक्ष स्तुती करत असताना त्याला काय बोलता येईना, म्हणून बोलत असताना त्याचा स्वर कसा गेला, ब्रर. कसा आला, ब्रर. त्याच्यामुळे अजूनही 12 ज्योतिर्लिंगाची जेवढी देवस्थानं आहेत ना, त्या ठिकाणी दक्षानं केलेली स्तुती गायली जाते. कशी, ब्रर. का, असं समजलं जातं की यानं महादेव प्रसन्न होता, म्हणून हा स्वर त्या ठिकाणी दाखवला जातो. का, कारण बोकडाचं मस्तक लागलेला ज्या वेळेला आपला सासरा पाहिला, त्यावेळेला खदखदून महादेव हसले गेले. सती जळून राख झाली, पण सतीची वासना शिल्लक होती की शिवस्वरूप मला जन्मोजन्मी पती स्वरूपात मिळाले. हीच सतीची वासना पुनर्जन्माला कारण ठरते. आता मागितलं होतं माणसाची कन्या करू नको, दगडाची कर, म्हणून पर्वताची, म्हणून पार्वती जन्माला येते. तेही कारण हिमगिरी गृह जाई, जनमी पार्वती सुतनु पायी. आता उद्याच्या कथेमध्ये, आजची कथा सती दक्षात यज्ञ आहुती झाली इथपर्यंत सांगता कथेची करायची आहे. उद्याच्या कथेमध्ये शिव पार्वतीचा विवाह दाखवायचा आहे. कथा शिव पार्वती विवाहापर्यंत न्यायची आहे आणि परवा राम जन्माचा प्रसंग येणार आहे. उद्या भूताप्रेतांची वरात घेऊन पार्वती सोबत लग्न करण्यासाठी, पार्वतीला विवाह सज्ज करण्यासाठी, पार्वती सोबत संवाद सत्संग साधण्यासाठी आता शिवशक्तीचं मिलन उद्या आहे बरं का. त्यामुळे उद्या या ठिकाणी महादेवाची प्रतिकृती, पार्वती आई साहेबांची प्रतिकृती केली जाणार आहे. त्या ठिकाणी लग्नासारखं लग्न कार्य आरतीच्या वेळेला आपल्याला शेवटच्या 10 मिनिटात करायचं आहे आणि लग्नासारखं शिव पार्वतीचा विवाह या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे. मंगलाष्टिका वगैरे, अक्षदा वगैरे, पुष्पवृष्टी करून हा विवाह संपन्न होणार आहे उद्या. त्यामुळे उद्याच्या कथेला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिवशक्ती मिलनासाठी हजर राहावं ही नम्रतेची विनंती आहे.